हॅलो डी स्टुडंट्स. सो झाला आय टीचा पेपर. बरोबर, आय टीचा पेपर झाला. आता उद्या पण काही स्टुडंटचा आय टीचा पेपर आहे. तर आज फक्त डे 1 होता. डे 2 डे 3 पण आहे. मोस्टली डे 3ला कॉमर्सची मुलं असतात, पण डे 2ला पण काही सायन्सची मुलं असतात. ठीक आहे, डे 2ला पण काही सायन्सची मुलं असतात. आता मी स्वतः बोर्ड एक्झामचं सेंटर लावतो. तर क्वेश्चन्स सगळे PYQs होते. PYQs होते. ठीक आहे, कोडिंग जे मी तुम्हाला सांगितलं तेच कोड आले होते. फक्त काही काही सेट्समध्ये ते मल्टिप्लिकेशन टेबलचं, फॅक्टोरियलचं असं काही जावास्क्रिप्टचे कोड आले होते. ते अनएक्सपेक्टेड होता थोडा, पण मेजॉरिटी ऑफ द पेपर सेट्समध्ये मी जे तुम्हाला कोडिंग करून दिले ना तोच कोड आला होता. ठीक आहे, आता हे व्हिडिओ का रेकॉर्ड करतो आहे ना, बेसिकली आता उद्या जे मुलांचं एक्झाम आहे त्यांना थोडं PYQ रिव्हिजन. तर हेच क्वेश्चन्स तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत. आता मी स्वतः लाईव्ह बघितले, आज स्वतः लाईव्ह बघितले की हेच क्वेश्चन पेपरमध्ये आहेत. तर उद्या तुमच्या पेपरमध्ये पण हाच क्वेश्चन असणार आहे. 2 बॅचेस कंप्लीट झालेत. ठीक आहे, त्यांनी समजा आधीचे PYQची व्हिडिओ बघितलं असेल, किंवा आधीचा LMR सिरीज बघितलं असेल, किंवा आधीचा वन शॉट लेक्चर बघितलं असेल आणि TPS आणि टेक्स्टबुक रीड केलं असेल, तर त्यांचाही पेपर खूप भारी गेला असेलच. आता उद्या जे मुलं आहेत ना त्यांना अजून थोडं जास्त हेल्प भेटेल का, कारण एक्झॅक्ट क्वेश्चन्स आज मी घेऊन आलो आहे. ठीक आहे, काल आपण LMR सिरीज कंप्लीट करता करता आपला टाईम पूर्ण कंप्लीट झाला, पण आज आपल्याकडे काही PYQs आहेत. ठीक आहे, सो या व्हिडिओमध्ये बेसिकली आपण डिस्कस करतो आहे 2026 एक्झाममध्ये येणारे क्वेश्चन्स. ठीक आहे, आणि हे सगळे PYQs आहेत. सगळे क्वेश्चन्स PYQs आहेत. नवीन काही नाही आहे. मी तुम्हाला डे 1 पासून सांगत आलो आहे की ऑल क्वेश्चन्स आर PYQ क्वेश्चन्स. ठीक आहे, पण क्वेश्चन्स भरपूर आहेत. हा थोडा मोठा लेंदी व्हिडिओ होऊ शकतो, पण लक्ष द्या आणि समजून घ्या सगळ्या गोष्ट. ठीक आहे, हे बघा असं काही क्वेश्चन्स आहेत तुमच्याकडे. ठीक आहे, बेसिकली पहिल्या चॅप्टरपासून स्टार्ट करू आपण. पहिल्या चॅप्टरमध्ये हे सगळे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, चलो सगळ्यात पहिलं क्वेश्चन, जसं तुम्हाला माहिती आहे, द डॅश टॅग इज यूज टू क्रिएट द फॉर्म. सो फॉर्म क्रिएट करण्यासाठी आपण कोणता टॅग वापरतो? फॉर्म टॅग वापरतो. हे तर तुम्हाला माहीतच आहे. हा क्वेश्चन मॅक्झिमम मुलांच्या पेपरमध्ये आज पण मी बघितला. ठीक आहे, डॅश टॅग इज यूज टू क्रिएट द फॉर्म. ठीक आहे, मी थोडं क्वेश्चन्स पटपट घेतो, म्हणजे आपल्याकडे मला मॅक्झिमम म्हणजे हे PYQ सगळे कवर करायचे. आणि मी जे क्वेश्चन्स कवर करतो ना हेच क्वेश्चन्स तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. परत एकदा रिपीट करतो, हे जे क्वेश्चन्स मी कवर करतो आहे हेच तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत. मी स्वतः डे 1 आज डे 1 सकाळचा बॅच लाईव्ह माझ्या डोळ्यांनी पेपर बघून आलो आहे. सगळे क्वेश्चन्स PYQ आहेत. TPS मधले सगळे क्वेश्चन्स आहेत. टेक्स्टबुकमधले सगळे क्वेश्चन्स आहेत. हेच सगळे क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत. सो डे 3 मुलं, तुम्हाला एक बेनिफिट असा आहे की तुम्ही हे सगळं क्वेश्चन केलं ना, उद्या तुम्हाला हे सगळं क्वेश्चन तुमच्या ITच्या ऑनलाईन एक्झाममध्ये भेटेल. तर नीट लक्ष द्या, फक्त समजून घ्या क्वेश्चन्स. आता तुम्ही TPS वाचण्यापेक्षा माझ्यासोबत तुम्ही हे क्वेश्चन्स रिकॉल करा. तुमचं ऑल डन, तुमचं 60 मार्क्स ऑब्जेक्टिव्स डन. ठीक आहे, समजलं का? स्टार्ट करू का? क्वेश्चन्स जास्त आहेत तर फक्त ऐकत जा. काही इम्पॉर्टंट वाटलं तर नोट करत जा आणि पूर्ण व्हिडिओ कंप्लीट करा. स्टार्टपासून एंडपर्यंत पूर्ण व्हिडिओ कंप्लीट करा. आणि उद्या जे काही मुलांची एक्झाम्स आहेत त्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. शेअर करा, हाईप करा व्हिडिओला. हाईप केलं तर मॅक्झिमम मुलांपर्यंत हा व्हिडिओ पटकन जाऊ शकतो. ठीक आहे, चलो. सो डॅश टॅग इज टू क्रिएट द फॉर्म टॅग. इनपुट टाइप इक्वल डॅश डिफाईन्स अ कलर पिकर. म्हणजे फॉर्ममध्ये आपल्याला कलर द्यायचा असेल तर आपण काय करतो? इनपुट टाइप इक्वल टू कलर. ठीक आहे, इनपुट टाइप इक्वल डॅश डिफाईन्स अ फील्ड फॉर एंटरिंग नंबर. म्हणजे आपण कधी देतो? इनपुट टाइप इक्वल टू, म्हणजे नंबरसाठी बॉक्स द्यायचा असेल तर आपण काय देतो? इनपुट टाइप इक्वल टू नंबर. सो इथं आन्सर काय पाहिजे? नंबर पाहिजे. ठीक आहे, चलो. इनपुट टाइप इक्वल डॅश डिफाईन्स फील्ड फॉर एंटरिंग URL. URLचा फुल फॉर्म पण माहीत पाहिजे. URL लिहिताना त्याचा फुल फॉर्म पण लिहायचं, युनिफॉर्म. ठीक आहे, युनिफॉर्म रिसोर्स. ठीक आहे, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ठीक आहे, सो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर ह्याचं फुल फॉर्म पण तसं लिहायचं. ठीक आहे, दिसते का तुम्हाला रेड कलर? ठीक आहे, सो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. नेक्स्ट, इनपुट टाइप URL. इनपुट टाइप इज डॅश डिफाईन्स अ इमेज ॲज अ सबमिट बटन. म्हणजे फॉर्ममध्ये तुम्हाला इमेज टाकायचं असेल तर तुम्ही काय करता? इनपुट टाइप इक्वल टू इमेज असंच लिहिता. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर इनपुट टाइप इक्वल डॅश डिफाईन्स अ डेट पिकर. डेटसाठी डेट. इनपुट टाइप इक्वल टू डेट. बरोबर. इनपुट टाइप इक्वल डॅश डिफाईन्स अ फील्ड फॉर ईमेल ॲड्रेस. ईमेल ॲड्रेससाठी काय करतो आपण? इनपुट टाइप इक्वल टू ईमेल. अच्छा, असं पण काही क्वेश्चन्समध्ये विचारलं होतं, हे नव्हतं दिलं. आजच्या पेपरमध्ये बघितलं, हे नव्हतं दिलं. डॅश डिफाईन्स अ फील्ड फॉर एंटरिंग ईमेल ॲड्रेस इन अ फॉर्म, असं क्वेश्चन आला होता. ऐका, डॅश डिफाईन्स अ फील्ड फॉर एंटरिंग ईमेल ॲड्रेस इन अ फॉर्म. मग तुम्ही पूर्ण लिहिलं पाहिजे होतं. इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट, असं तुम्ही पूर्ण लिहिलं पाहिजे होता. ठीक आहे, इनपुट टाईप इक्वल टेक्स्ट असं पूर्ण लिहिलं तर तुम्हाला मार्क्स भेटेल विथ टॅग्स. समजलं का? चलो, हा पण डन. इनपुट टाइप इक्वल डॅश डिफाईन्स मंथ इयर कंट्रोल इन द फॉर्म ऑफ इयर अँड मंथ. दॅट इज मंथ. इनपुट टाइप इक्वल मंथ. काही लोक तर डेट लिहितात बरं का, मंथ विचारलं त्यांनी, मंथ अँड इयर म्हटलं की असं, मंथ अँड इयर म्हटलं की मंथ. इनपुट टाइप इक्वल डॅश डिफाईन्स अ रेंज कंट्रोल कोण करतो? इनपुट टाइप इक्वल टू रेंज. इनपुट टाइप इक्वल डॅश डिफाईन्स अ डेट पिकर. डेटसाठी काय असतो? डेट टाईम लोकल. येस, इन्क्लूड्स इयर मंथ डे अँड टाईम. हां, हे नीट लक्ष द्या. याचा आन्सर काय असतो? म्हणजे डेट पिकर पाहिजे, सांगा डेट पिकर. त्याच्यामध्ये सगळंच असलं पाहिजे. ठीक आहे, डेट आणि टाईम सगळं असलं पाहिजे. सो त्याच्यासाठी आपण काय करतो? डेट टाईम लोकल. डेट टाईम डॅश लोकल. लक्षात ठेवा, डेट टाईम
ठीक आहे. असं लिहिलं पाहिजे तुम्हाला, डेट टाईम डॅश लोकल. ठीक आहे, डेट टाईम डॅश लोकल. ठीक आहे. इनपुट टाईप इक्वल डॅश डिफाईन्स अ कंट्रोल फॉर एंटरिंग टाईम. येस, टाईमसाठी कोण असतो, इनपुट टाईप इक्वल टू टाईम. ठीक आहे. हे पूर्ण PPT जो आहे याचा PDF करून मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देईल. ठीक आहे. फक्त लक्ष द्या, समजून घ्या, सगळे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. एक्झाममध्ये हेच क्वेश्चन्स आहेत, हेच क्वेश्चन्स येणार आहेत. ठीक आहे, समजलं का? चलो, क्वेश्चन्स आपल्याकडे भरपूर आहेत. टोटल 183 स्लाइड्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे, 183 स्टार्टपासून एंडपर्यंत राहा. हेच क्वेश्चन्स तुमचे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. कोडिंग मी तुम्हाला करून दिले, मॅक्झिमम कोड मी जे करून दिले तेच क्वेश्चन्स येतात. आन्सर द फॉलोइंगचा IMP दिला, तोच आन्सर द फॉलोइंग पण बोर्ड्समध्ये विचारतात. फक्त हे नीट लक्ष द्या, ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. चलो, इनपुट टाईप्स विल डॅश यूज टू डिफाईन इनपुट फील्ड्स डॅश विल कंटेन टेलिफोन नंबर. टेलिफोन नंबरसाठी काय असतो, इनपुट टाईप इक्वल टू टेल. राईट. द डॅश ॲट्रिब्यूट ऑफ इनपुट टॅग स्पेसिफाईज इनपुट फील्ड शुड बी डिसेबल्ड. आता कोणतं म्हणजे डिसेबल म्हणजे आपण तिथं काही एंटर नाही केलं पाहिजे. सो कोणता ॲट्रिब्यूट देतो आपण इनपुट टॅगमध्ये, डिसेबल. काय देतो, डिसेबल्ड. सो आपण असं देतो ना, इनपुट कलर चेंज करू का थोडं, असं लिहितो मी. ठीक आहे, हां असं लिहितो आपण, इनपुट. ठीक आहे, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट आणि मग त्याच्यानंतर काय येतो, डिसेबल्ड. सो डिसेबल्ड म्हणजे काय असतो, आपल्याला बॉक्स दिसणार पण ते बॉक्समध्ये आपण काय एंटर करू शकत नाही, तेच विचारतात. द डॅश ॲट्रिब्यूट म्हटलं की टॅगमध्ये नसतो. ॲट्रिब्यूट म्हणजे टॅगमध्ये नसतो. द डॅश ॲट्रिब्यूट ऑफ इनपुट टॅग स्पेसिफाईज द मॅक्झिमम व्हॅल्यू कोण डिफाईन करतो, मॅक्स ॲट्रिब्यूट. ठीक आहे, तसं मिनिमम व्हॅल्यू कोण डिफाईन करतो, मिन ॲट्रिब्यूट. द डॅश ॲट्रिब्यूट ऑफ इनपुट टॅग स्पेसिफाईज रेग्युलर एक्सप्रेशन टू चेक द इनपुट. आपल्याला समजा इनपुट चेक करायचं की ते बरोबर एक्सप्रेशनमध्ये आहे की नाही, तर आपण वापरतो पॅटर्न. लक्षात ठेवा, काय वापरतो, पॅटर्न. ऑलवेज रिमेंबर आपण जे इनपुट टॅगमध्ये म्हणजे डेटा एंट्री बरोबर आहे की नाही ते चेक करण्यासाठी काय वापरतो, पॅटर्न. परत रिपीट करतो, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. द डॅश ॲट्रिब्यूट ऑफ इनपुट टॅग स्पेसिफाईज रेग्युलर एक्सप्रेशन टू चेक द इनपुट व्हॅल्यूज. रेग्युलर एक्सप्रेशन इनपुट व्हॅल्यूज चेक करण्यासाठी काय करतो, पॅटर्न वापरतो. पॅटर्न वापरतो. चलो नेक्स्ट. द डॅश ॲट्रिब्यूट ऑफ इनपुट टॅग स्पेसिफाईज दॅट इनपुट फील्ड इज रीड ओनली. तर आन्सर इज रीड ओनली. आन्सर काय असणार, रीड ओनली. असं देतो आपण. इनपुट टाईप इक्वल टेक्स्ट. आता डिसेबल्डच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो, रीड ओनली म्हणजे या बॉक्सला फक्त आपण रीड करू शकतो, त्याच्यामध्ये काही राईट करू शकत नाही. ठीक आहे, चलो नेक्स्ट. हां, आता CSS वरती काही क्वेश्चन्स तुम्हाला हे CSS वरती दिसत असतील. ठीक आहे. डॅश CSS इज यूज टू अप्लाय CSS सिंगल लाईन. येस, CSS आपल्याकडे 3 टाईप असतात, इनलाईन, इंटरनल, एक्सटर्नल. फक्त एका लाईनवरती CSS अप्लाय करायचं आहे, तर याचा आन्सर काय असेल, इनलाईन CSS. ठीक आहे, इनलाईन CSS बरोबर. डॅश स्टाईल शीट इज यूज टू अप्लाय CSS ऑन सिंगल डॉक्युमेंट ऑर अ पेज. सिंगल डॉक्युमेंट ऑर अ पेज म्हणजे आपण काय म्हणतो, इंटरनल CSS म्हणा किंवा एम्बेडेड म्हणा, एम्बेडेड. ठीक आहे, इंटरनल म्हटलं तरी चालेल किंवा एम्बेडेड म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, चलो. इंटरनल CSS इज रिटन इन साइड विच टॅग विद इन द हेड सेक्शन. येस, इंटरनल CSS आपण कुठे लिहितो, स्टाईल टॅगमध्ये लिहितो. ऑलवेज रिमेंबर, इंटरनल CSS इज रिटन इन द स्टाईल टॅग. द डॅश स्टाईल शीट इज यूज्ड व्हेन यू वॉन्ट टू मेक चेंजेस ऑन मल्टिपल पेजेस. एक्सटर्नल. कोणतं स्टाईल शीट वापरतो, एक्सटर्नल. सो एक्सटर्नल CSS इज यूज्ड व्हेन यू वॉन्ट टू मेक द चेंजेस ऑन मल्टिपल पेजेस. आठवते का माझं LMR सिरीज, वन शॉट लेक्चर, रॅपिड रिव्हिजन, सगळीकडे मी तुम्हाला हा कन्सेप्ट एक्सप्लेन करून दिलेला आहे. ठीक आहे. डॅश स्टाईल शीट फॅसिलिटेट्स टू चेंज द लुक ऑफ एंटायर वेबसाईट बाय चेंजिंग जस्ट वन लाईन. म्हणजे एक लाईन चेंज केल्यानंतर तुमचं पूर्ण वेबसाईट चेंज होणार. दॅट इज एक्सटर्नल CSS. एक्सटर्नल CSS आपण सांगू शकतो, एक्सटर्नल CSS. ठीक आहे. एक्सटर्नल स्टाईल शीट युजेस डॅश टॅग ऑन एव्हरी पेज. एक्सटर्नल स्टाईल शीट काय वापरतो, लिंक टॅग. लिंक टॅग ऑन एव्हरी पेज. ठीक आहे. इन एक्सटर्नल CSS डॅश टॅग इज प्लेस इनसाइड द हेड सेक्शन. एक्सटर्नल CSSमध्ये आपण लिंक टॅग वापरतो आणि लिंक टॅगला आपण कुठे ठेवतो, हेड सेक्शनच्या आतमध्ये ठेवतो. इंटरनल CSSमध्ये आपण स्टाईल टॅग वापरतो हेड टॅगच्या आतमध्ये. स्टाईल टॅग वापरतो पण कुठं वापरतो, हेड टॅगच्या आतमध्ये. ठीक आहे. एक्सटर्नल CSS मस्ट बी सेव्ड विच एक्सटेन्शन .css. येस, एक्सटर्नल CSS आपण .css फाईलनी सेव्ह करतो. द डॅश CSS फाईल शुड नॉट कॅरी कंटेन इन HTML पेजेस. HTML म्हणजे CSS फाईल लिहिताना त्याच्यामध्ये HTMLचा कोणताही पोर्शन नसतो. ठीक आहे, समजते का सर्वांना. ठीक आहे, नेक्स्ट. इन CSS डॅश प्रॉपर्टी चेंज द कलर. म्हणजे कोणता प्रॉपर्टी टेक्स्टचा कलर चेंज करतो, कलर प्रॉपर्टी. माहिती आहे ना, कलर प्रॉपर्टी. बॅकग्राऊंड कलर चेंज करायला कोण असतो, बॅकग्राऊंड डॅश कलर. BG कलर नाही, BG कलर HTMLमध्ये येतो. बॅकग्राऊंड डॅश कलर हा CSSमध्ये येतो. ठीक आहे. द डॅश प्रॉपर्टी इज यूज टू सेट बॅकग्राऊंड कलर टू युअर वेब पेज. येस, आला बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, कोणता प्रॉपर्टी बॅकग्राऊंड कलर चेंज करतो, बॅकग्राऊंड डॅश कलर. ठीक आहे, चलो नेक्स्ट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा बरं. द डॅश प्रॉपर्टी इज यूज टू मेक द टेक्स्ट इटॅलिक कसं बनवतो आपण, बाय फॉन्ट स्टाईल. सो दिस इज द आन्सर. आपण लिहितो ना फॉन्ट स्टाईल आणि कोलन देतो आणि आपण लिहितो इटॅलिक्स.
इटॅलिक्स असं लिहितो ना आपण, ठीक आहे. सो आता त्यांनी काय विचारलं कोणता स्टाईल, सो आपल्याला इटॅलिक्स नाही लिहायचं आहे, आपल्याला फक्त कोणता स्टाईलने आपण इटॅलिक्स करू शकतो, इटॅलिक करू शकतो, फॉन्ट स्टाईल. डॅश प्रॉपर्टी इज यूज टू ॲड स्ट्राईक थ्रू मार्क्स, अंडरलाईन, ओव्हरलाईन, टेक्स्ट डेकोरेशन. सो टेक्स्ट डेकोरेशनने तुम्ही ओव्हरलाईन, अंडरलाईन हे सगळं करू शकता, ठीक आहे. लक्षात राहू दे टेक्स्ट डेकोरेशन फॉर ओव्हरलाईन अँड अंडरलाईन, ठीक आहे. द डॅश प्रॉपर्टी इज यूज टू कंट्रोल द हॉरिझॉन्टल अलाइनमेंट ऑफ एनी ब्लॉक लेवल. टेक्स्ट अलाइन म्हणजे आपण टेक्स्टला अलाइन करू शकतो, टेक्स्ट अलाइन लेफ्ट, टेक्स्ट अलाइन सेंटर, टेक्स्ट अलाइन राईट, टेक्स्ट अलाइन जस्टिफाय, ठीक आहे. असं पण करू शकतो, याला आपण काय म्हणतो टेक्स्ट अलाइन, ठीक आहे. द डॅश प्रॉपर्टी इज यूज टू मेक द कंट्रोल द फॉन्ट्स. कंट्रोल द फॉन्ट्स म्हणजे फॉन्ट फॅमिली, आपण हँडरायटिंग चेंज करू शकतो. कंट्रोल द फॉन्ट्स म्हणजे काय, कोणत्या CSS प्रॉपर्टीने आपण हँडरायटिंग चेंज करू शकतो, त्याला आपण म्हणतो फॉन्ट फॅमिली, फॉन्ट डॅश फॅमिली. आता फॉन्ट फॅमिलीमध्ये आपण देतो ना LG, आपण देतो ना कॅलिब्री, त्याच्यानंतर आपण देतो टाइम्स न्यू रोमन, ठीक आहे. आपल्याकडे भरपूर स्टाईल्स आहेत, एरियल बोल्ट, सो लॉट्स ऑफ स्टाईल्स वी हॅव. सो आपण फॉन्टला कसं कंट्रोल करतो बाय फॉन्ट फॅमिली, ठीक आहे. द डॅश प्रॉपर्टी अलाउज यू टू कंट्रोल द साईज ऑफ द फॉन्ट. म्हणजे फॉन्ट साईज कसं कंट्रोल करतो, फॉन्ट साईज 20 पिक्सेल, फॉन्ट साईज 40 पिक्सेल, ठीक आहे. ते कसं कंट्रोल करतो, कोणत्या स्टाईलनी, फॉन्ट साईजनी कंट्रोल करतो. समजतं का सगळ्यांना, ठीक आहे. हेच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये आहेत, ठीक आहे. चलो, द डॅश प्रॉपर्टी इज यूज टू सेट अन इमेज टू द बॅकग्राऊंड इमेज. बॅकग्राऊंड कसं सेट करतो, इमेज ॲज अ बॅकग्राऊंड. ऐकून घ्या, इमेज ॲज अ बॅकग्राऊंड कलर नाही, इमेज ॲज अ बॅकग्राऊंड. सो इमेज ॲज अ बॅकग्राऊंड कोण असतो, बॅकग्राऊंड इमेज. कोण असतो, बॅकग्राऊंड डॅश इमेज, ठीक आहे, बॅकग्राऊंड इमेज, ठीक आहे. द डॅश सिलेक्टर सिलेक्ट द ID ॲट्रिब्यूट. येस, ID ॲट्रिब्यूट कोण सिलेक्ट करतो, ID सिलेक्टर. आपल्याकडे सिलेक्टर असतात ना, क्लास सिलेक्टर, ID सिलेक्टर, त्याच्यानंतर युनिव्हर्सल सिलेक्टर, ग्रुप सिलेक्टर, ठीक आहे. चलो, सो सांगा ID सिलेक्टर कसं लिहितो, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. ID सिलेक्टर हॅशने लिहितो, क्लास सिलेक्टर पीरियड कॅरेक्टरने लिहितो, युनिव्हर्सल सिलेक्टर स्टारने लिहितो, ॲस्ट्रिक म्हणतो आपण त्याला, आणि ग्रुप सिलेक्टर कॉमाने लिहितो, ठीक आहे. माहिती आहे, आता त्याच्यावरतीच क्वेश्चन असणार आहे. बघा ID इज रिटन विथ द डॅश कॅरेक्टर, ID इज रिटन विथ द हॅश कॅरेक्टर, ठीक आहे. ID इज रिटन द हॅश कॅरेक्टर. हे बघा, जे बोर्ड्समध्ये विचारलं तर त्याच्यावर फोकस करू. बाकी पण भरपूर क्वेश्चन आहे, तुम्ही गो थ्रू करू शकता व्हिडिओ पॉज करून, पण माझा फोकस आहे आता बोर्ड्स क्वेश्चनवरती, ठीक आहे. द क्लास सिलेक्टर इज यूज विथ डॅश कॅरेक्टर, क्लास सिलेक्टर डॉट. आता मेन्शन पण करा, डॉट म्हणजे काय, पीरियड कॅरेक्टर, ठीक आहे, पीरियड कॅरेक्टर. चलो नेक्स्ट बघा, युनिव्हर्सल सिलेक्टर इज डिनोटेड बाय डॅश कॅरेक्टर. युनिव्हर्सल सिलेक्टरसाठी कोण होतो, स्टार. एवढं लिहिलं तरी चालेल. युनिव्हर्सल सिलेक्टर बनवण्यासाठी वी यूज स्टार, ॲस्ट्रिक, ठीक आहे. इन CSS डॅश प्रॉपर्टी इज यूज टू सेट पोझिशन टू द एलिमेंट. कोणता प्रॉपर्टी आपण पोझिशन सेट करतो, येस, पोझिशन प्रॉपर्टी. पोझिशन, आन्सर काय असेल, पोझिशन, ठीक आहे, पोझिशन. आता पोझिशन आपल्याकडे 4 टाईपचे असतात. एक असतो आपलं स्टॅटिक पोझिशन, द बाय डिफॉल्ट, याला आपण होतो बाय डिफॉल्ट पोझिशन, ठीक आहे, त्याला आपण स्टॅटिक म्हणतो. डायनामिक, ठीक आहे. त्याच्यानंतर फिक्स्ड पोझिशन एक असतो आणि एक ॲब्सोल्यूट पोझिशन एक असतो, ठीक आहे. असे 4 पोझिशन असतात, स्टॅटिक, डायनामिक, फिक्स्ड, ॲब्सोल्यूट. फिक्स म्हणजे त्याचा जागा, ते पोझिशन जागा फिक्स असेल, चेंज नाही करू शकत. ॲब्सोल्यूट म्हणजे आपण त्याला ड्रॅग आणि ड्रॉप करून चेंज करू शकतो, आणि स्टॅटिकचं एकदम ऑपोजिट डायनामिक असेल, ठीक आहे. असं there are dash types of positioning in CSS. There are 4 types of positioning and all the 4 types are written here. ठीक आहे. All the 4 types are written. In dash positioning is not affected top, bottom, left. म्हणजे कोणता याच्यापैकी कोणतं प्रॉपर्टी वापरलं तर एफेक्टच पडणार नाही. याचं एफेक्टच पडणार, इज नॉट अफेक्टेड बाय टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट प्रॉपर्टीज. आन्सर इज स्टॅटिक बाय डिफॉल्ट असतो ना, तुम्ही काही करा, लेफ्ट, राईट, बॉटम, टॉप, ठीक आहे, ते अफेक्टच करणार आहे बिकॉज बाय डिफॉल्ट पोझिशन, ठीक आहे. द डॅश पोझिशनिंग इज द डिफॉल्ट पोझिशन फॉर HTML एलिमेंट. डिफॉल्ट पोझिशन काय असतो, स्टॅटिक. बाय डिफॉल्ट कोण असतो, स्टॅटिक पोझिशनिंग. म्हणजे आपण एलिमेंट्सला कुठं पोझिशन करू शकतो. एलिमेंट्स बाय डिफॉल्ट जिथं डिस्प्ले होतात त्याला आपण स्टॅटिक म्हणतो. स्टॅटिकच्या ऑपोजिटला कोण असतो, डायनामिक. फिक्स्ड म्हणजे जागा चेंज करू शकत नाही, आणि ॲब्सोल्यूट म्हणजे आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून चेंज करू शकतो. डॅश प्रॉपर्टी पोझिशन द एलिमेंट ॲट कॉर्डिनेट्स रिलेटिव्ह टू युअर स्क्रीन टॉप लेफ्ट कॉर्नर. आन्सर इज ॲब्सोल्यूट. म्हणजे माझ्या हिशोबाने मी कॉर्डिनेट्स कसं डिफाईन करू शकतो, कोणत्या पोझिशनिंगमध्ये, ॲब्सोल्यूट पोझिशनिंगमध्ये माझ्या हिशोबाने डिफाईन करू शकतो. डॅश इज अ CSS प्रॉपर्टी रिटन इन CSS फाईल ऑर डायरेक्टली इनसाइड द स्टाईल ऑफ एन एलिमेंट. फ्लोट. सो कोणता प्रॉपर्टी असतो जे आपण CSS फाईलच्या आतमध्ये लिहितो, एलिमेंट्सला एलिमेंट्सचा फ्लो कसं डिफाईन करतो, बाय द फ्लोट प्रॉपर्टी. हे क्वेश्चन खूप वेळा विचारतात. द डॅश प्रॉपर्टी डिफाईन्स द फ्लो ऑफ द कंटेंट. द डॅश प्रॉपर्टी डिफाईन्स द फ्लो ऑफ द कंटेंट. आन्सर काय असेल, फ्लोट. सो फ्लोट प्रॉपर्टी काय करतो, फ्लोट प्रॉपर्टी कंटेंट, आपला जो कंटेंट आहे, कंटेंटचा फ्लो डिफाईन करतो. आता फ्लोट लेफ्ट असेल, फ्लोट राईट असेल, फ्लोट नन असेल, सो फ्लोट प्रॉपर्टी डिफाईन्स द फ्लो ऑफ द कंटेंट, ठीक आहे. मित्र म्हणतोय हा व्हिडिओ तुम्ही
बघत राहा. एकदा झालं दोनदा बघा, दोनदा झालं तीनदा बघा, म्हणजे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला पाठवून जाईल आणि हे क्वेश्चन्सपैकीच आय टीमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स, हे बघा आय टीमध्ये भरपूर क्वेश्चन असतात, पण सगळे क्वेश्चन्स जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही आउट ऑफ सुद्धा स्कोर करू शकता. ठीक आहे. आता काही लोक म्हणतील एवढं क्वेश्चन कसं काय आलं, कारण भरपूर पेपर सेट्स असतात ना, सो जेवढं जास्त पेपर सेट्स तेवढे जास्त क्वेश्चन्स. ठीक आहे. हां, हे बघा द डॅश कीप्स द एलिमेंट फ्लोट ऑन लेफ्ट साईड. आता किती सिंपल आहे, फ्लोट ऑन लेफ्ट साईड म्हणजे प्रॉपर्टी काय असेल, फ्लोट कोलन लेफ्ट. आता फ्लोट ऑन राईट म्हटलं तर काय करणार, फ्लोट कोलन राईट. ठीक आहे. हे बघा द डॅश कीप्स द एलिमेंट फ्लोट ऑन राईट साईड ऑफ द कंटेनर, फ्लोट कोलन राईट. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता लिस्टवरती काही क्वेश्चन्स आहेत, एक्झामला येतात बरं का लिस्टवरती क्वेश्चन. टू डिफाईन द डेफिनेशन लिस्ट डॅश टॅग इज यूज्ड. डेफिनेशन लिस्टसाठी कोणता टॅग वापरतो आपण, DL टॅग. डेफिनेशन लिस्टसाठी DL टॅग. DLमध्ये दोन टॅग असतात, एकाला आपण तो DD टॅग आणि एकाला आपण तो DT टॅग. ठीक आहे. याला आपण म्हणतो डेफिनेशन टर्म आणि याला पण तो डेटा डेफिनेशन डेटा असं म्हणतो आपण त्याला, आणि याला डेफिनेशन टर्म, याला काय म्हणतो, डेफिनेशन टर्म असं म्हणतो आपण. ठीक आहे. चलो. सो द डॅश टॅग इज यूज टू डिफाईन द टर्म. म्हणजे DT. द डॅश इज यूज टू डिफाईन टर्म्स डेफिनेशन, DD. ठीक आहे. द लिस्ट विद इन अनदर लिस्ट इज कॉल्ड इज नेस्टेड लिस्ट. हे बघा आता इथून लिस्टचे पण क्वेश्चन सुरू होतात. एका लिस्टच्या आतमध्ये जर दुसरं लिस्ट असेल तर आपण म्हणतो नेस्टेड लिस्ट. ठीक आहे. ऑडिओ व्हिडिओवरती पण भरपूर क्वेश्चन विचारलेत. MPEGचं फुल फॉर्म विचारतात, मोशन पिक्चर एक्सपर्ट ग्रुप किंवा मुव्हिंग पिक्चर एक्सपर्ट्स ग्रुप, बोथ आर राईट. मोशन पिक्चर एक्सपर्ट्स ग्रुप किंवा मुव्हिंग पिक्चर एक्सपर्ट्स ग्रुप. AACचं फुल फॉर्म विचारतात. हा एक ऑडिओ फाईल फॉर्मॅट आहे, ॲडव्हान्स्ड ऑडिओ कोड. ठीक आहे. ॲडव्हान्स्ड ऑडिओ कोड. ठीक आहे. ॲडव्हान्स्ड ऑडिओ कोड, AACचं फुल फॉर्म. द डॅश एलिमेंट एनेबल्स एम्बेड ऑर ऑडिओ फाईल्स ऑन द वेब पेज. कोणतं एलिमेंट किंवा कोणतं टॅगने आपण ऑडिओ फाईल्स ॲड करू शकतो, ऑडिओ टॅग. सो बाय युझिंग ऑडिओ टॅग वी कॅन ॲड द एलिमेंट्स इनसाइड द वेब पेज. सो बाय युझिंग ऑडिओ टॅग. सो ऑडिओ टॅग वापरून आपण एलिमेंट्सला आपल्या वेब पेजमध्ये ॲड करू शकतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट. बोर्ड्समध्ये जे विचारलं त्याच्यावर फोकस करू. द डॅश ॲट्रिब्यूट ऑफ ऑडिओ टॅग सेट्स द ऑडिओ विल स्टार्ट ओव्हर अगेन एव्हरी टाइम इट इज फिनिश्ड. ठीक आहे. दिसते का खूप छोटं होते तुम्हाला. ठीक आहे. थोडं झूम करावं लागेल. ठीक आहे. आन्सर इज लूप. आन्सर काय असेल तर लूप असेल. ठीक आहे. चलो. कोणत्या ॲट्रिब्यूटने आपण ऑडिओला ओव्हर अगेन स्टार्ट करू शकतो, आन्सर इज लूप. द डॅश ॲट्रिब्यूट ऑफ ऑडिओ टॅग स्पेसिफाईज दॅट ऑडिओ आउटपुट शुड बी म्युटेड, आन्सर इज म्युटेड. ठीक आहे. चलो बोर्डचं क्वेश्चन बघू. द डॅश ॲट्रिब्यूट इज यूज टू ॲड ऑडिओ कंट्रोल्स सच ॲज प्ले, पॉज, व्हॉल्यूम अप. सो कंट्रोल्स ॲट्रिब्यूटने आपल्याला ते बटन्स भेटतात, प्ले, पॉज, व्हॉल्यूम अप, व्हॉल्यूम डाऊन, हे सगळे बटन्स कसे भेटतात, बाय कंट्रोल्स. डॅश टॅग इज यूज टू एम्बेड व्हिडिओ इन द वेब पेज. सो व्हिडिओ ॲड करण्यासाठी कोणता टॅग वापरतो, व्हिडिओ टॅग. सो ऑडिओ ॲड करण्यासाठी ऑडिओ टॅग, व्हिडिओ ॲड करण्यासाठी व्हिडिओ टॅग. द डॅश ॲट्रिब्यूट डिफाईन्स द लिंक टू व्हिडिओ फाईल, दॅट इज सोर्स SRC मध्ये आपण त्याचं लिंक डिफाईन करू शकतो, म्हणजे कोणता ऑडिओ किंवा कोणता व्हिडिओ आला पाहिजे. ठीक आहे. चलो. हां, आता हे काही इमेज मॅपिंगचे क्वेश्चन्स आहेत, नीट लक्ष द्या. द डॅश व्हॅल्यू ऑफ शेप ॲट्रिब्यूट ऑफ एरिया स्पेसिफाईज रेक्टँग्युलर एरिया. रेक्टँग्युलरला आपण इमेज मॅपिंगमध्ये कसं लिहितो, रेक्ट एवढंच लिहितो बरं का. रेक्ट स्पेसिफाईज रेक्टँग्युलर एरिया विथ हाऊ मेनी कॉर्डिनेट्स. रेक्टँगलला किती कॉर्डिनेट्स असतात, 4. रेक्टँगलसाठी किती कॉर्डिनेट्स असतात, 4. सर्कल डिफाईन्स अ सर्क्युलर रिजन विच रिक्वायर्स हाऊ मेनी कॉर्डिनेट्स, 3. नेहमी लक्षात ठेवा, रेक्टँगलला 4 कॉर्डिनेट्स असतात, सर्कलला 3 कॉर्डिनेट्स असतात. अँड इमेज विथ मल्टिपल हायपरलिंक इज कॉल्ड एज इमेज मॅप. एका इमेजवरती मल्टिपल टाइम्स आपण क्लिक करून दुसऱ्या पेजला जाऊ शकतो, तर त्याला आपण काय म्हणतो, इमेज मॅप. त्या इमेजला काय म्हणतो, इमेज मॅप. सो दॅट इमेज इज कॉल्ड एज इमेज मॅप, राईट. द क्लिकेबल एरियाज ऑफ इमेज मॅप इज कॉल्ड एज हॉटस्पॉट. ठीक आहे. सो जे काही क्लिकेबल इमेजेस असतात किंवा क्लिकेबल एरियाज असतात आपल्या इमेज मॅपिंगमध्ये, त्यांना आपण काय म्हणतो, हॉटस्पॉट आपण म्हणतो. ठीक आहे. डॅश टॅग इज टू इन्सर्ट अन इमेज ऑन द वेब पेज, IMG टॅग. टू क्रिएट क्लायंट साईड इमेज मॅप, यूज मॅप ॲट्रिब्यूट इज येस. क्लायंट साईड इमेज मॅपसाठी काय करतो, यूज मॅप. नेहमी लक्षात ठेवा, हा क्वेश्चन भरपूर वेळा एक्झाममध्ये विचारले आहे. क्लायंट साईड इमेज मॅपिंग करायचं असेल तर आपल्याला कोणता ॲट्रिब्यूट वापरावं लागेल, यूज मॅप ॲट्रिब्यूट वापरावं लागेल. ठीक आहे. ठीक आहे. समजलं घेतपर्यंत. चलो, आता अजून पण काही क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे. चलो. डॅश इज मेड अवेलेबल ऑन द इंटरनेट विथ द हेल्प ऑफ वेबसाईट इज मेड अवेलेबल ओव्हर द इंटरनेट विथ हेल्प ऑफ वेबसाईट होस्टिंग, वेब होस्टिंग. आपण याला काय म्हणतो, वेब होस्टिंग. सो वेब होस्टिंगनी आपण आपल्या वेबसाईटला इंटरनेटवरती अवेलेबल करू शकतो. द कंपनीज दॅट प्रोव्हाइड वेब होस्टिंग सर्व्हिसेस आर कॉल्ड एज वेब होस्ट. त्यांना आपण काय म्हणतो, वेब होस्ट असं म्हणतो. सो जे कंपनीज आपल्याला होस्टिंग सर्व्हिसेस देतात, दे आर द वेब होस्ट. डॅश ओन अँड मॅनेजेस वेब सर्व्हर, वेब होस्ट. शेअर्ड होस्टिंग डॅश होस्टिंग गिव्स डोमेन नेम टू वेबसाईट. म्हणजे डोमेन नेम कोण देतो, शेअर्ड होस्टिंग. आणि कॉस्ट इफेक्टिव्ह पण कोण असतो,
शेअर्ड होस्टिंग कॉस्ट इफेक्टिव्ह पण असतो. ठीक आहे. डॅश आर पेड होस्टिंग सर्व्हर्स फॉर लार्ज वेबसाईट. सो लार्ज वेबसाईटसाठी कोण असतो? डेडिकेटेड होस्टिंग. डेडिकेटेड होस्टिंग. सो डेडिकेटेड होस्टिंग्स आर इनिशियली मेड फॉर द लार्ज वेबसाईट्स. कॉस्ट इफेक्टिव्ह मेथड इज शेअर्ड. कॉस्ट इफेक्टिव्ह कोण असतो? शेअर्ड होस्टिंग. ठीक आहे. वेन वेबसाईट इज अपलोडेड ऑन सर्व्हर द प्रोसेस इज कॉल्ड एज वेब होस्टिंग. सो याच प्रोसेसला वेब होस्टिंग असं पण आपण म्हणतो. ठीक आहे. चलो आता फिल इन द ब्लँक्स डन. फिल इन द ब्लँक्स डन. आता आपण पहिल्या चॅप्टरचं ट्रू ऑर फॉल्स स्टार्ट करू. ठीक आहे. HTML स्टँड्स फॉर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. बरोबर आहे. HTML स्टँड्स फॉर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. गुगल क्रोम डज नॉट सपोर्ट द फीचर ऑफ HTML5. फॉल्स. HTML5 इज सपोर्टेड बाय ऑल दी ब्राउझर्स. सो हा स्टेटमेंट फॉल्स आहे. ठीक आहे. फिक्स पोझिशन इज बाय डिफॉल्ट पोझिशन. नाही. आपला बाय डिफॉल्ट पोझिशन कोण असतो? स्टॅटिक. फिक्स नसतो. ठीक आहे. टेक्स्ट, रेडिओ, चेकबॉक्स एक्सेट्रा आर द कंट्रोल्स यूज टू कलेक्ट युजर इनपुट. येस, याच्याने आपण युजरकडनं इनपुट्स घेऊ शकतो फॉर्ममध्ये. इनपुट टाईप इज इक्वल कलर. डिफाईन्स अ कलर पिकर. येस, दॅट इज ऑल्सो ट्रू. ठीक आहे. ट्रू ऑर फॉल्स पटपट होऊन जाईल कारण खूप इझी असतात ट्रू ऑर फॉल्स. आणि एका स्टुडंटला समजा फिल इन द ब्लँक समजला ना, फिल इन द ब्लँक्सचेच क्वेश्चन्स फिरून ट्रू ऑर फॉल्स आणि MCQमध्ये तुम्हाला बघायला भेटतात. सो ट्रू ऑर फॉल्स आणि MCQमध्ये नवीन काय बघायला भेटत नाही, तेच क्वेश्चन फक्त फिरवलेले असतात. ठीक आहे. हे बघा, रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज दॅट द इनपुट फील्ड मस्ट बी फिल्ड आउट. येस, म्हणजे कंपल्सरी आपण ते फील्ड भरलं पाहिजे ना. बरोबर आहे स्टेटमेंट. हाईट अँड विड्थ ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज हाईट अँड विड्थ ऑफ एन इनपुट टाईप इज इक्वल टू इमेज. येस, बरोबर लावू शकतो आपण. मल्टिपल ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज दॅट युजर इज अलाउड टू एंटर मोर देन वन. येस, मल्टिपलने आपण काय करू शकतो? आपण मोर देन वन व्हॅल्यू इनपुट करू शकतो. ठीक आहे. चलो, मेटा टॅग इज युज्ड बाय द सर्च इंजिन टू सर्च इन्फॉर्मेशन दॅट इज प्रोव्हाइडेड विद इन द वेब पेज. येस, मेटा बेसिकली आपल्या सर्च इंजिनला मेसेज देतो की या वेबसाईटमध्ये काय कंटेंट आहे आणि कोणतं कंटेंट डिस्प्ले करायचं आहे हे सगळं कोण सांगतं? मेटा टॅग. कोण सांगतं? मेटा टॅग. मेटा इज अ पेअर टॅग. ये फॉल्स. मेटा इज अ एम्प्टी टॅग किंवा आपण त्याला सिंग्युलर टॅग सांगू शकतो. ठीक आहे. सो मेटा काय असतो? एम्प्टी टॅग. त्याला आपण क्लोज नाही करू शकत. मेटा टॅगला फक्त ओपन करतो, त्याला क्लोज करत नाही. चलो, सो मेटा डेटा विल नॉट बी डिस्प्लेड ऑन दी वेब पेज. आन्सर इज ट्रू. येस, मेटा डेटा कधी वेबसाईटला डिस्प्ले होत नाही. मेटा डेटा इज ओनली फॉर द सर्च इंजिन. मेटा डेटा इज ओनली फॉर द सर्च इंजिन दॅट इज डिस्प्लेड आउटसाइड द वेबसाईट अँड नॉट इनसाइड द वेबसाईट. ठीक आहे. चलो नेक्स्ट. मेटा कॅरेक्टर सेट इज इक्वल टू UTF-8 इज फॉर इंडियन कॅरेक्टर्स. येस, बरोबर आहे. हा पण बरोबर लक्षात ठेवा बरं का. हा विचारतात फिल इन द ब्लँकमध्ये पण विचारतात. मेटा कॅरेक्टर सेट. मेटा कॅरेक्टर सेट. मेटा कॅरेक्टर सेट त्याच्यानंतर इज इक्वल टू UTF-8 हा इंडियन कॅरेक्टरसाठी असतो. इंडियन कॅरेक्टरसाठी मेटामध्ये आपण हे वापरतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट. अजून काय दिले बघा बरं. मेटा डिस्क्रिप्शन शुड बी अप टू 70 to 260 कॅरेक्टर्स. आन्सर इज फॉल्स. मग मेटा किती असलं पाहिजे? 70 to 160. माहिती आहे ना सगळ्यांना. मेटा शुड बी बिटवीन 70 to 160 आणि ह्यांनी किती दिले? 170 to 260. नाही. मेटा कॅरेक्टर इज इक्वल टू बिग 5. येस, बिग 5 चायनीज कॅरेक्टरसाठी असतो. आपण इथे लिहिलं तर ना असं. सो मेटा कॅरेक्टर जर मी तर बिग 5 लिहिलं, बिग 5 नेहमी लक्षात ठेवा बरं का. बिग 5. सो इफ आय राईट बिग 5 दिस इज फॉर बिग 5. जर मी असं बिग 5 लिहिलं तर याला आपण चायनीज कॅरेक्टर आणि जर असं असेल तर आपण याला म्हणतो इंडियन कॅरेक्टर्स. ठीक आहे, लक्षात राहील. ठीक आहे. सो सांगा, मेटा कॅरेक्टर सेट इज इक्वल टू बिग 5 फॉर चायनीज कॅरेक्टर. ट्रू. मेटा HTTP equivalent is equal to set cookies. The browser sends the cookie back to the server. Answer is true. Character set in Meta is used to specify the font name like Arial. नाही. हा आन्सर आहे फॉल्स. कारण हा फॉल्स का झालं? कारण कॅरेक्टर सेट काय करतो? ते इंडियन कॅरेक्टर्स आहे की चायनीज कॅरेक्टर्स आहे ते सांगतो फक्त. ठीक आहे. CSS स्टँड्स फॉर कॅस्केडिंग स्टाईल शीट. बरोबर. CSSचा फुल फॉर्म काय असतो? कॅस्केडिंग स्टाईल शीट. सो CSS स्टँड्स फॉर कॅस्केडिंग स्टाईल शीट. ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. CSS allows you to control the look and feel of several pages by changing a single source. Yes. So CSSनी काय करू शकता? तुम्ही एक लाईन चेंज करून तुम्ही पूर्ण वेबसाईटचा फीलच चेंज करू शकता. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड CSS. CSS रूल सेट कंटेंट्स ऑफ सिलेक्टर अँड डिक्लेरेशन ब्लॉक. अगदी बरोबर. आपण असं देतो ना सिलेक्टर आणि मग त्याच्यानंतर आपण डिक्लेरेशन ब्लॉक असा पण देतो. ठीक आहे. द डिक्लेरेशन ब्लॉक कंटेन वन ऑर मोर डिक्लेरेशन सेपरेटेड बाय सेमिकोलन. येस, आता याच्या आतमध्ये स्टेटमेंट असतात ते स्टेटमेंट किंवा प्रॉपर्टीज आपण सेपरेट कसं करतो? बाय द सेमिकोलन. Each declaration contains a property name value separated by semicolon. Yes, answer is each declaration. डिक्लेरेशनच्या आतमध्ये कोलन असतो बरं का, सेमिकोलन असतो. डिक्लेरेशनच्या आतमध्ये सेमिकोलन असतो, कोलन असतो. म्हणजे आपण असं देतो ना कलर कोलन ब्लू. सो हे विचारतात. ठीक आहे. प्रत्येक डिक्लेरेशनमध्ये प्रॉपर्टी, याला आपण प्रॉपर्टी म्हणतो आणि याला व्हॅल्यू म्हणतो. सो प्रॉपर्टी आणि व्हॅल्यूमध्ये काय असतो? कोलन. हे बघा, प्रॉपर्टी आणि व्हॅल्यूमध्ये त्यांनी सेमिकोलन दिले. प्रॉपर्टी आणि व्हॅल्यूमध्ये सेमिकोलन नसतो. सो स्टेटमेंट इज फॉल्स. प्रॉपर्टी आणि व्हॅल्यूमध्ये काय असतो? कोलन. आणि एक प्रॉपर्टी आणि दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये सेमिकोलन असतो. हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे.
व्हॅल्यूज आर असाइन टू CSS प्रॉपर्टीज. येस ट्रू. आपण CSS प्रॉपर्टीला व्हॅल्यू असं असाइन करू शकतो. ठीक आहे. चलो अजून पुढे काय दिलं त्यांनी CSS बद्दल. इनलाईन CSS इज यूज टू अप्लाय CSS ऑन मल्टिपल लाईन्स. नाही. इनलाईन CSS इज यूज टू अप्लाय CSS ऑन वन सिंगल लाईन. सो आन्सर इज फॉल्स. ठीक आहे. आन्सर काय सर फॉल्स. हा स्टेटमेंट फॉल्स आहे. ठीक आहे. P स्टाईल इज इक्वल टू कलर रेड. CSS P इज अ एक्झाम्पल ऑफ इनलाईन CSS. बरोबर. टॅगच्या समोर आपण स्टाईल देतो ना. सो हा बरोबर आहे. टॅगच्या समोर जर तुम्ही स्टाईल दिला तर तो इनलाईन CSS असतो. ठीक आहे. नेक्स्ट, इंटरनल स्टाईल शीट इज ऑल्सो नोन ॲज एम्बेडेड. इंटरनलच आपण एम्बेडेड पण म्हणतो. बरोबर. इंटरनल CSS इज रिटन इनसाइड स्टाईल टॅग विद द हेड सेक्शन. बरोबर. ठीक आहे. सो इंटरनल CSS आपण स्टाईल टॅग देतो. अच्छा, एक्सटर्नल कसं लिहितो बरं. एक्सटर्नल CSS इज रिटन इनसाइड विच टॅग. एक्सटर्नल CSS इज रिटन इनसाइड द लिंक टॅग. नेहमी लक्षात आहे. एक्सटर्नल CSS साठी कोण असतो. एक्सटर्नल CSS साठी लिंक टॅग असतो. लिंक टॅग. एक्सटर्नल CSS साठी कोण असतो. लिंक टॅग असतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट, द प्रॉपर्टी द कलर प्रॉपर्टी चेंजेस द बॅकग्राऊंड कलर. नाही कसं काय. कलर प्रॉपर्टी बॅकग्राऊंड कलर थोडी चेंज करणार. कलर प्रॉपर्टी तर फॉन्ट किंवा टेक्स्ट कलर चेंज करणार ना. तर हा स्टेटमेंट फॉल्स झाला. बॅकग्राऊंड कलर प्रॉपर्टी इज यूज टू सेट द बॅकग्राऊंड कलर टू युअर वेब पेजेस. बरोबर. फॉन्ट स्टाईल प्रॉपर्टी इज यूज टू इटॅलिक टेक्स्ट. ट्रू. फॉन्ट स्टाईलमध्येच आपण इटॅलिक्स पण देतो ना. मग इटॅलिक्स हा व्हॅल्यू झाला. हा इटॅलिक्स व्हॅल्यूचा प्रॉपर्टी कोण असेल. फॉन्ट स्टाईल. ठीक आहे. टेक्स्ट डेकोरेशन प्रॉपर्टी इज यूज टू ॲड स्ट्राईक थ्रू मार्क्स अंडरलाईन ओव्हरस्ट्राईक. येस हा पण बरोबर आहे. ठीक आहे. फॉन्ट फॅमिली प्रॉपर्टी इज यूज टू कंट्रोल द फॉन्ट्स. बरोबर. ठीक आहे. लेटर स्पेसिंग प्रॉपर्टी हेल्प्स द कंट्रोलिंग हॉरिझॉन्टल स्पेसिंग बिटवीन द कॅरेक्टर्स. बरोबर. सो लेटर स्पेसिंगने आपण कॅरेक्टर्सला अलाइन करू शकतो व्यवस्थित. ठीक आहे. चलो नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा बरं. मार्जिन लेफ्ट प्रॉपर्टी सेट्स द मार्जिन एरिया ऑन द लेफ्ट साईड. येस बरोबर. क्वेश्चनमध्येच आन्सर लपलेले असतात. ठीक आहे. एक्सटर्नल स्टाईल शीट इज यूज वेन वी वॉन्ट टू मेक द चेंज ऑन मल्टिपल पेजेस. येस राईट. कारण एक्सटर्नल स्टाईल शीट मल्टिपल पेजेस. सिंगल लाईनसाठी कोण असतो. सिंगल लाईनसाठी इनलाईन. आणि मल्टिपल लाईन किंवा एक पूर्ण पेजसाठी कोण असतो. इंटरनल. ठीक आहे. चलो, एक्सटर्नल CSS युजेस लिंक टॅग. बरोबर. एक्सटर्नल CSS लिंक टॅग वापरतो आणि इंटरनल CSS स्टाईल टॅग वापरतो. एक्सटर्नल CSS मस्ट बी स्टे विथ .cs एक्सटेन्शन. बरोबर. एक्सटर्नल CSSला आपण .cs सेव्ह करतो. राईट. सो ID इज अ युनिक एलिमेंट. राईट. ट्रू. ID इज रिटन विथ हॅश. ट्रू. हॅश ABC. आता ID हॅश म्हणजे ID असतो. मग हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. समजतं का क्वेश्चन कसं विचारतात. हॅश ABC कलर रेड इज अन एक्झाम्पल ऑफ ID सिलेक्टर. हॅश म्हणजे काय असतो. हॅश म्हणजे ID सिलेक्टर असतो. डॉट म्हणजे पिरियड कॅरेक्टर असतो. ठीक आहे. स्टार म्हणजे युनिव्हर्सल सिलेक्टर असतो. स्टार युनिव्हर्सल सिलेक्टर. अँड कॉमा म्हणजे ग्रुप सिलेक्टर असतो. असं CSS मध्ये आपण भरपूर स्टाईल्स वापरू शकतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट, क्लास नेम शुड स्टार्ट विथ अ नंबर. फॉल्स. क्लास नेम नंबर्सनी स्टार्ट नाही झालं पाहिजे असं काही सीन नाही. ठीक आहे. डॉट म्हणजे पिरियड कॅरेक्टर. डॉट म्हणजे काय इज एन क्लास सिलेक्टर. बरोबर. युनिव्हर्सल सिलेक्टर इज ॲज अ वाईल्ड कार्ड कॅरेक्टर. येस बरोबर. युनिव्हर्सल सिलेक्टरला आपण स्टारने डिफाईन करतो, ॲस्ट्रिक्टली डिफाईन करतो, पण तो वाईल्ड कार्ड कॅरेक्टरचा रोल प्ले करतो. युनिव्हर्सल सिलेक्टर सिलेक्ट्स सिंगल एलिमेंट ऑन द वेब पेज. आन्सर इज फॉल्स. युनिव्हर्सल सिलेक्टर काय करतो. आपल्या पेजवरती जेवढे टॅग्स आहेत सगळ्या टॅग्सला तो स्टाईल अप्लाय करतो. सो इट इज कॉल्ड एज युनिव्हर्सल सिलेक्टर. ठीक आहे. चलो पुढे काय दिले बघा बरं त्यांनी. इच लिस्ट आयटम स्टार्ट इज लिस्ट टॅग. येस. प्रत्येक एलिमेंट किंवा आयटमला आपण LI टॅगने डिफाईन करतो. ठीक आहे. द आयटम लिस्ट इन अनऑर्डर्ड लिस्ट आर मार्क विथ नंबर्स. फॉल्स. आयटम लिस्ट इन अनऑर्डर्ड लिस्ट आर मार्क नंबर्स. नंबर्समध्ये कोण असतो. नंबर्समध्ये ऑर्डर्ड लिस्ट. येस. नंबर्समध्ये कोण असतो. ऑर्डर्ड लिस्ट. दीज आर इन नंबर्स. आणि अनऑर्डर्ड लिस्ट हे बुलेट्समध्ये असतात. कसे असतात. बुलेट्स. अनऑर्डर्ड लिस्ट कसे असतात. बुलेट्समध्ये असतात. ठीक आहे. UL टाईप इज इक्वल टू डिस्क सेट्स द आयटम मार्क टू अ बुलेट. आन्सर इज ट्रू. ठीक आहे. त्याच्यानंतर UL टाईप इज इक्वल टू सेट्स द आयटम मार्कर टू द स्क्वेअर. हा पण बरोबर आहे. अँड अनऑर्डर्ड लिस्ट कॅन बी न्यूमरिकल ऑर अल्फाबेटिकल. येस. एक मिनिट. अनऑर्डर्ड लिस्ट अनऑर्डर्ड कसे असतात. बुलेट्समध्ये असतात. सो ते न्यूमरिकल किंवा अल्फाबेटिकल नसतात. ठीक आहे. ऑर्डर्ड लिस्ट कसे असतात. नंबर्समध्ये किंवा अल्फाबेटिकलमध्ये असतात. ऑर्डर्ड लिस्ट कसे असतील. नंबर्समध्ये किंवा अल्फाबेटिकलमध्ये असतील. पण अनऑर्डर्ड लिस्ट कसे असतील. अनऑर्डर्ड लिस्ट विल बी ऑलवेज लाईक इट कॅनॉट बी न्यूमरिकल ऑर अल्फाबेटिकल. बट त्यांनी सांगितले अँड अनऑर्डर्ड लिस्ट कॅन बी. इथं कॅनॉट असतात तर आन्सर आपला लाईक आन्सर कॅनॉट बी असं तर ट्रू असता. पण आता फॉल्स आहे कारण इट कॅन बी दिले त्यांनी. ठीक आहे. सो इट कॅनॉट. नेक्स्ट. चलो पुढे काय सांगितले. सोर्स ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज URL ऑफ द ऑडिओ फाईल. सो URL ऑफ द ऑडिओ फाईल कोण सांगतो. सोर्स ॲट्रिब्यूट. ट्रू. बरोबर. ट्रू. सो सोर्स SRC. आपल्या कम्प्युटरमध्ये भरपूर ऑडिओ असेल पण कोणता ऑडिओ मला एक्झॅक्टली ॲड करायचा हे सांगणार कोण असतो. SRC ॲट्रिब्यूट. ठीक आहे.
मल्टिपल सोर्सेस ऑफ ऑडिओज आर स्पेसिफाईड सो दॅट द ब्राउझर इज ब्राउझर इज अनेबल टू पे फर्स्ट सोर्स अँड देन विल जम्प इन टू द सेकंड सोर्स. ट्रू. सोर्स ॲट्रिब्यूट डिफाईन्स लिंक टू व्हिडिओ फाईल. हा पण बरोबर आहे. ठीक आहे. चलो मग त्याच्यानंतर इमेज मॅपिंगवरती काय ट्रू ऑर फॉल्स विचारलेत. सो इमेज मॅपिंगवरती काय विचार जे एक्झाममध्ये विचारलं ते डिस्कस करूया. ठीक आहे. हा क्वेश्चन. हाईट ॲट्रिब्यूट सेट्स द हाईट ऑफ द व्हिडिओ प्लेअर. बरोबर आहे. पोस्टर ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज इमेज टू बी शोन वाईल व्हिडिओ इज डाउनलोडिंग. राईट. म्हणजे पोस्टर ॲट्रिब्यूट काय करतो लाईक इमेज दाखवतो व्हिडिओ डाउनलोड होताना. ठीक आहे. त्याच्यानंतर विच ॲट्रिब्यूट सेट्स द व्हॅल्यू टू पिक्सेल्स. विड्थ ॲट्रिब्यूट सेट्स द व्हॅल्यू टू द पिक्सेल्स. हा पण बरोबर आहे. इमेज मॅप इज यूज टू कनेक्ट लिंक्स टू डिफरंट रिजन ऑन दी वेब पेजेस. बरोबर आहे. सो इमेज मॅपिंग वापरून आपण एका पेजमधून दुसऱ्या पेजला जाऊ शकतो अँड दॅट क्लिकेबल एरियाज आर कॉल्ड एज हॉटस्पॉट. यू ऑल्सो नो दॅट. राईट. IMG टॅग इज यूज टू इन्सर्ट अन इमेज ऑन दी वेब पेज. अगदी बरोबर. IMG टॅगने आपण इमेज ॲड करतो ना. भरपूर वेळा हा क्वेश्चन विचारतात बरं का. डॅश टॅग इज यूज टू ॲड द इमेज इन द वेब पेज. सो IMG टॅग इज यूज टू ॲड द इमेज इन द वेब पेज. ठीक आहे. नेक्स्ट द यूज मॅप ॲट्रिब्यूट ॲक्ट्स एज अ पॉइंटर विच इंडिकेट्स दॅट द इमेज इज क्लायंट साईड इमेज मॅप. येस बरोबर. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन या स्लाइड म्हणजे या स्लाइडचा. द ॲट्रिब्यूट इज इक्वल टू शेप पॉली इज यूज वेन वी विश टू गिव्ह हॉटस्पॉट टू पेंटागॉनल शेप. ठीक आहे. पेंटागॉनल शेप. आन्सर इज फॉल्स. काय बरं फॉल्स. कारण पॉली दिलं तर तुम्हाला पॉलिगॉन भेटणार, पेंटागॉन नाही भेटणार. द शेप पेंट दिलं तर तुम्हाला पेंटागॉन भेटणार. ठीक आहे. चलो नेक्स्ट अजून काय क्वेश्चन्स आहेत. विड्थ ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज विड्थ ऑफ द आय फ्रेम. आन्सर इज ट्रू. विड्थ ॲट्रिब्यूट आपण काय करू शकतो आय फ्रेमला डिफाईन करू शकतो. ठीक आहे. विड्थ आय फ्रेमचे कोणते कोणते ॲट्रिब्यूट्स असतात. SRC असतो. आय फ्रेमचे ॲट्रिब्यूट्स काय असतात. आय फ्रेमचे ॲट्रिब्यूट्स काय काय असतात. SRC, त्याच्यानंतर विड्थ, त्याच्यानंतर हाईट, त्याच्यानंतर आठवते आय फ्रेम इनलाईन फ्रेमला आपण काय करू शकतो. इनलाईन फ्रेमला आपण हायपरलिंक रेफरन्स पण करू शकतो ना. HREF. बरोबर. HREF. सो दीज ऑल थिंग्स आर देअर फॉर द आय फ्रेम. बरोबर. नेम ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज नेम ऑफ द आय फ्रेम. बरोबर. नेम पण देऊ शकतो आपण त्याला. ठीक आहे. सोर्स डॉक्युमेंट स्पेसिफाईज द HTML कंटेंट ऑफ द वेब पेज टू बी शोन इन द आय फ्रेम. येस. आता जर तुम्ही माझं व्हिडिओ बघितला असेल रॅपिड रिव्हिजन म्हणा किंवा डिटेल्ड व्हिडिओ, सगळ्या गोष्टी तुम्हाला रॅपिड रिव्हिजन किंवा डिटेल्ड व्हिडिओमध्ये क्लिअर सांगितलं होतं काय कसं आहे म्हणून. ठीक आहे. द कंपनीज दॅट प्रोव्हाइड्स वेब होस्टिंग सर्व्हिसेस आर कॉल्ड एज वेब होस्ट. बरोबर. सो जे कंपनीज आपल्याला होस्टिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ऑनलाईन, सो त्या कंपनीजला आपण काय म्हणतो वेब होस्ट. वेब सर्व्हर्स ऑफर इंटरप्रेटेड इंटरनेट कनेक्टिव्हिटी फॉर. वेब सर्व्हर विल नॉट ऑफर ना म्हणजे विल नॉट ऑफर इंटरप्रेटेड, दे विल ऑफर अन स्मूथ कनेक्शन. वेबसाईट्स विच प्रोव्हाइड फ्री होस्टिंग फॉर लिमिटेड पिरियड ऑफ टाइम इज कॉल्ड एज फ्री होस्टिंग. बरोबर. सो जे वेबसाईट्स लिमिटेड पिरियड ऑफ टाईमसाठी होस्टिंग देतात त्यांना आपण म्हणतो फ्री वेबसाईट. जे तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव्ह असतात त्यांना आपण म्हणतो शेअर्ड, आणि जे मोठ्या वेबसाईटसाठी बनलेले असतात त्याला आपण म्हणतो डेडिकेटेड. ठीक आहे. टू बाय यू कॅन बाय युअर ओन वेब सर्व्हर स्पेस बट इट इज मोस्ट एक्सपेन्सिव्ह वे टू पब्लिश युअर वेबसाईट. येस बरोबर. आपण आपला लाईक स्वतःचं वेब सर्व्हर स्पेस पण बनवू शकतो पण ते खूप एक्सपेन्सिव्ह असेल. सो आपण काय करतो काही कंपनीचं हेल्प घेतो कॉल्ड एज वेब होस्ट. सो ते वेब होस्ट कंपनी काय करतात आपल्याकडनं चार्ज करतात आणि आपलं वेबसाईट होस्ट करायला मदत करतात. काय करतात होस्ट करायला मदत करतात. ठीक आहे. चलो नेक्स्ट. सो अजून काय काय दिलं तर बघा बरं. द डॅश टॅग इज यूज टू क्रिएट अ फॉर्म. अरे यार आता MCQ सुरू होतं ना. MCQs आता इथून या चॅप्टरचे MCQ सुरू होतात. ठीक आहे. डॅश टॅग इज टू क्रिएट द फॉर्म. आन्सर इज फॉर्म टॅग. सो फॉर्म बनवण्यासाठी काय वापरणार रे. ऑफकोर्स फॉर्म टॅग वापरणार ना. तर इनपुट टाइप इज डॅश डिफाईन्स अ कलर पिकर. मला वाटतं ज्या लोकांचं हे झालं आहे फिल इन द ब्लँक्स त्यांना MCQ अजून सोपं वाटेल कारण तेच क्वेश्चन्स आहेत. बघा बरं. इनपुट टाइप इज डॅश डिफाईन्स अ फील्ड फॉर एंटरिंग अ नंबर. अरे यार हे बघा फिल इन द ब्लँक्समध्ये पण होता ना हा क्वेश्चन. ठीक आहे. सेम क्वेश्चन तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये पण दिसला होता. ठीक आहे. इनपुट टाइप इज डॅश डिफाईन्स अ फील्ड फॉर एंटरिंग अ URL. ऑफकोर्स URL. इनपुट टाइप इज डॅश डिफाईन्स अ फील्ड ॲज अ सबमिट बटन. image as a submit button. Input type is equal to dash defines a date picker, year, month and day, date. ठीक आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. हे सगळे MCQs आहेत. MCQs खूप इम्पॉर्टंट आहेत. या चॅप्टरमधले हेच MCQs तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये दिसेल तर नीट लक्षात द्या. ठीक आहे. हां हे काय दिले. इनपुट टाइप इज इक्वल डॅश डिफाईन्स अ फील्ड फॉर ईमेल ॲड्रेस. ईमेल ऑफकोर्स क्वेश्चनमध्ये जो असेल तोच आपला आन्सर असेल. ठीक आहे. फॉर्म एवढं सिम्पल क्वेश्चन विचारतात. इनपुट टाइप इज इक्वल डॅश डिफाईन्स अ रेंज. ठीक आहे. इनपुट टाइप इज डॅश डिफाईन्स कंट्रोल फॉर एंटरिंग अ टाइम. टाईमसाठी काय आता काय असतो टाईम. ठीक आहे. इनपुट टाइप इज डॅश डिफाईन्स वीक अँड इयर कंट्रोल. येस वीक म्हणजे वीक. इनपुट टाइप इज डॅश डिफाईन्स अ फील्ड टू फाइंड सिलेक्ट अँड ब्राउज. येस फाइंड सिलेक्ट अँड ब्राउज. ब्राउज म्हणजे फाईल अपलोड करायचं ना. अपलोड फोटो अपलोड सिग्नेचर. सो इनपुट टाइप इज फाईल. सो इनपुट टाइप इज काय असलं पाहिजे फाईल असलं पाहिजे. बरोबर. ठीक आहे. इनपुट टाइप इज डॅश यूज टू डिफाईन इनपुट फील्ड्स दॅट शुड कंटेन टेलिफोन नंबरसाठी काय असतो टेल. टेलिफोन नंबरसाठी काय असतो टेल. TEL. बरोबर. द डिफॉल्ट रेंज ऑफ हां हे इम्पॉर्टंट आहे भरपूर वेळा बघितलं. द डिफॉल्ट रेंज कंट्रोल. आता रेंज आपण वापरतो फॉर्ममध्ये पण रेंजचं
कंट्रोल किती असतो 0पासून 100पर्यंत. सो रेंज आपण फक्त 0पासून 100 सेट करू शकतो. वी कॅन डिफाईन द रेंज फ्रॉम ओनली 0 to 100. लक्षात राहील. चलो, द डॅश ॲट्रिब्यूट ऑफ इनपुट टॅग स्पेसिफाईज दॅट अन इनपुट एलिमेंट शुड बी डिसेबल्ड. क्वेश्चनमध्येच आन्सर आहे. सोपं आहे. ठीक आहे, अवघड नाही काही. ठीक आहे, MCQs थोडे इझी असतात बेसिकली. फक्त फिल इन द ब्लँक्समध्ये त्रास होतो भरपूर मला ना. ट्रू ऑर फॉल्स पण इझी असतात ॲक्च्युली. ठीक आहे. द डॅश ॲट्रिब्यूट ऑफ इनपुट टॅग ॲक्ट्स ॲज अ टेम्पररी लेबल शोईंग द पर्पज ऑफ द टेक्स्ट विदाउट. टेम्पररी म्हणजे कोण असतो? प्लेस होल्डर. ठीक आहे. द डॅश ॲट्रिब्यूट ऑफ इनपुट टॅग स्पेसिफाईज इनपुट फील्ड इज रिक्वायर्ड. अगेन रिक्वायर्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर द डॅश ॲट्रिब्यूट ऑफ इनपुट टॅग स्पेसिफाईज वेदर अ फॉर्म ऑर इनपुट फील्ड शुड बी ऑटो कम्प्लीट म्हटलं तर ऑटो कम्प्लीटच तुमचा आन्सर असला पाहिजे. द डॅश ॲट्रिब्यूट ऑफ इनपुट टॅग स्पेसिफाईज द हाईट अँड विड्थ ऑफ इनपुट टाईप इज इक्वल टू इमेज. हाईट अँड विड्थ म्हणजे हाईट अँड विड्थच. ठीक आहे. हे बघा, क्वेश्चन्स असे पण येतात. डॅश ॲट्रिब्यूट वर्क्स विथ इनपुट टाईप्स लाईक ईमेल अँड फाईल. मल्टिपल आपण मल्टिपल इनपुट्स घेऊ शकतो बाय ॲडिंग दिस ॲट्रिब्यूट कॉल्ड एज मल्टिपल. एकपेक्षा जास्त इनपुट आपण ॲक्सेप्ट करू शकतो. त्यालाच आपण काय म्हणतो? मल्टिपल असं म्हणतो. ठीक आहे. द डॅश ॲट्रिब्यूट ऑफ इनपुट टॅग इज यूज टू आयडेंटिफाय द HTML एलिमेंट युनिकली कोण करतो? ID is used to identify the element uniquely. The dash attribute of input tag is used to apply CSS style to the individual म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअलला आपण स्टाईल अप्लाय करू शकतो. ठीक आहे. याचा आन्सर नाही दिले. द डॅश ॲट्रिब्यूट ऑफ इनपुट टॅग इज यूज टू अप्लाय CSS टू द इंडिव्हिज्युअल इनपुट एलिमेंट. सो इंडिव्हिज्युअल इनपुट एलिमेंटला आपण स्टाईल देऊ शकतो. ठीक आहे. सो आता बघा इथं लाईक एक मिनट, हा क्वेश्चन काहीतरी गडबड वाटतंय. डॅश ॲट्रिब्यूट ऑफ इनपुट टॅग इज यूज टू अप्लाय CSS स्टाईल. ठीक आहे. इथं पोझिशनिंग झालं आहे तर ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह तर नाही, बिकॉज दे आर द पोझिशनिंग साईज. सो आपण इथं काय गेस करू शकतो? क्लास सिलेक्टर. युनिकलीसाठी कोण असतो? युनिक. ID सिलेक्टर काय करतो? युनिकली असतो. ठीक आहे. यूज टू अप्लाय टू इंडिव्हिज्युअल इनपुट एलिमेंट. मला वाटतं इंडिव्हिज्युअल किंवा युनिक म्हटलं तर तुम्हाला काय आठवलं पाहिजे? ID आठवलं पाहिजे. ठीक आहे. सो टू कलेक्ट डिफरंट काइंड्स ऑफ युजर इनपुट्स डॅश कंट्रोल्स आर यूज्ड. फॉर्म कंट्रोल्स आर यूज्ड. म्हणजे युजरकडनं डिफरंट इनपुट्स कलेक्ट करायला आपण काय वापरतो? फॉर्म. ठीक आहे. फॉर्म फॉर इनपुट रेस्ट्रिक्शन डॅश ॲट्रिब्यूट ऑफ इनपुट टॅग इज यूज टू सेट द मॅक्झिमम व्हॅल्यूसाठी मॅक्स. ठीक आहे. चलो, आता फक्त पहिल्या चॅप्टरचं मी तुम्हाला सगळं करून देतोय कारण याचं वेटेज थोडं जास्त आहे. सेकंड चॅप्टर ऑनवर्ड्स आपण फक्त फिल इन द ब्लँक डिस्कस करू. ट्रू ऑर फॉल्स MCQs एकदम रिलेटेड असतात. ज्या मुलांना फिल इन द ब्लँक समजलं त्यांना ट्रू ऑर फॉल्स आणि MCQs पण इझिली रिलेट करता येईल ना. ठीक आहे. तो फिल इन द ब्लँक्स फक्त समजून घेऊ. ठीक आहे. नाहीतर असं करत गेलो तर मग 5-6 तास आपल्याला रेकॉर्ड करावं लागेल व्हिडिओ. ठीक आहे. फक्त पहिल्या चॅप्टरचं वेटेज जास्त आहे. पहिल्या चॅप्टरचे मॅक्झिमम क्वेश्चन्स असतात. 15 मार्काचे मिनिमम क्वेश्चन्स असतात पहिल्या चॅप्टरमधनं ऑब्जेक्टिव्हला. सो पहिलं चॅप्टर मी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन करून देतो. ठीक आहे. द डॅश व्हॅल्यू स्पेसिफाईज द कॅरेक्टर इनकोडिंग फॉर डॉक्युमेंट. कॅरेक्टर सेट. ठीक आहे. कॅरेक्टर सेट. ठीक आहे. द डॅश पेज सेशन विल एक्सपायर ॲट स्पेसिफाईड टाईम युझिंग डॅश व्हॅल्यू एक्सपायर. द एम ऑफ वेबसाईट इज डिस्क्राईब्ड युझिंग कीवर्ड यूज्ड इन डॅश टॅग मेटा टॅग. सो आपलं डिस्क्रिप्शन, वेबसाईटचं डिस्क्रिप्शन पण कुठं देतो? मेटा टॅगमध्ये. ठीक आहे. इन CSS फॉन्ट वेट इज यूज टू अप्लाय बोल्ड. फॉन्ट वेट कशासाठी वापरतो? बोल्डसाठी वापरतो. ठीक आहे. CSS स्टँड्स फॉर कॅस्केडिंग स्टाईल शीट. डॅश अलाउज यूज टू लुक अँड फील सेव्हरल पेजेस बाय चेंजिंग सिंगल सोर्स. CSS. सो CSSमध्ये काय करू शकतो? एक लाईन चेंज करून तुम्ही पूर्ण लाईक कोडिंगचं फील तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे. त्याला पण काय म्हणतो? CSS. ठीक आहे. डॅश इंडिकेट्स HTML एलिमेंट यू वॉन्ट टू स्टाईल. सिलेक्टर आपण लिहितो ना असं H1. सो कुणावरती स्टाईल द्यायचं आहे? आपल्याला कुणावरती स्टाईल द्यायचं आहे? सो त्याला पण काय म्हणतो? सिलेक्टर. सो याला पण काय म्हणतो? सिलेक्टर. आणि याला पण काय म्हणतो? डिक्लेरेशन ब्लॉक. ठीक आहे. डिक्लेरेशन ब्लॉक नेहमी लक्षात राहू दे. ठीक आहे. डॅश इज द टाईप ऑफ ॲट्रिब्यूट ऑफ HTML एलिमेंट. प्रॉपर्टी. ठीक आहे. प्रॉपर्टी. चलो, पुढे काय दिलं त्यांनी बघा बरं. द डॅश प्रॉपर्टी सेट्स मार्जिन लेफ्ट साईड. मार्जिन लेफ्ट. का आन्सर काय असणार? मार्जिन लेफ्ट आहे का ऑप्शन? येस, ऑप्शन ए. डॅश सिलेक्टर सिलेक्ट्स द ID ॲट्रिब्यूट फ्रॉम HTML एलिमेंट टू सिलेक्ट अ स्पेसिफिक एलिमेंट. स्पेसिफिक एलिमेंटसाठी ID. स्पेसिफिक किंवा युनिक एलिमेंटसाठी ID. द ID सिलेक्टर रिटर्न इन द डॅश कॅरेक्टर फॉलोड बाय ID नेम. ID नेमनी कोण असतो? हॅश. IDसाठी हॅश. पिरियड कॅरेक्टर क्लाससाठी. युनिव्हर्सलसाठी ॲस्ट्रिक. ग्रुपिंगसाठी कॉमा. ठीक आहे. क्लिअर राहू दे. ठीक आहे. नेक्स्ट
बघा MCQs भरपूर आहेत आपल्याकडे, सगळे माहीत पाहिजे तुम्हाला. द डॅश सिलेक्टर सिलेक्ट्स HTML एलिमेंट विथ अ स्पेसिफिक क्लास ॲट्रिब्यूट. आन्सर इज स्पेसिफिक क्लास ॲट्रिब्यूट म्हणजे अ क्लास. क्लास सिलेक्टर इज यूज विथ डॅश कॅरेक्टर, क्लाससाठी डॉट पिरियड कॅरेक्टर. ठीक आहे, ऑप्शन ए. द क्लास नेम शुड नॉट स्टार्ट विथ अ नंबर. क्लास नेम कधी पण नंबरने स्टार्ट होत नाही, नेहमी समजून घ्या. क्लास कॅन नॉट स्टार्ट विथ अ नंबर. द डॅश सिलेक्टर इज यूज टू सिलेक्ट ऑल एलिमेंट्स विथ सेम स्टाईल डेफिनेशन. ग्रुपिंग म्हणजे आपण असं करतो ना, H1, H2, P म्हणजे आपण यांचा ग्रुप बनवतो आणि यांना एकच स्टाईल देऊ शकतो आपण. ठीक आहे. देर आर हाऊ मेनी टाइप्स ऑफ पोझिशनिंग? देर आर 4 टाइप्स ऑफ पोझिशनिंग इन CSS. 4. ठीक आहे. द डॅश प्रॉपर्टी फोकसेस अन एलिमेंट इन टू फिक्स पोझिशन. आन्सर इज फिक्स पोझिशनिंग. क्वेश्चनमध्येच आन्सर भेटतात. द डॅश एलिमेंट विल नॉट रिमूव्ह इवन वेन द पेज इज स्क्रोल्ड. फिक्स्ड म्हणजे तुम्ही पेजला स्क्रोल केलं तरी तो एलिमेंट तसंच राहणार, फिक्स्ड. ठीक आहे, चलो नेक्स्ट. द डॅश प्रॉपर्टी गेट्स एन एलिमेंट इन अ स्पेसिफिक लोकेशन अँड इज नॉट अफेक्टेड बाय फ्लो. फिक्स्ड. तो त्याचं लोकेशन फिक्स असणार, तो हलणारच नाही जातो. डॅश इज अ CSS प्रॉपर्टी रिटर्न इन CSS फाईल or directly in the style of the element, that is float आपण डायरेक्टली स्टाईलमध्ये लिहितो. फ्लोट लेफ्ट, फ्लोट राईट, फ्लोट रन नन असं. ठीक आहे. डॅश इज द डिफॉल्ट प्रॉपर्टी विच शोज एलिमेंट ॲज इट इज. फ्लोट नन म्हणजे ॲज इट इज येणार. फ्लोट नन म्हणजे काही लाईक फ्लोट प्रॉपर्टी अप्लाय नाही होणार, जसं तो डिस्प्ले होतो नॉर्मली तसंच डिस्प्ले होतो तो. ठीक आहे, फ्लोट नन. द डॅश प्रॉपर्टी यूज टू डिफाईन द डिस्प्ले ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ वेब पेज. येस, स्टॅटिक. ठीक आहे. Using dash value input element using dash value element is completely removed. None. चलो आता लिस्टवरती काही क्वेश्चन्स आहेत बघा बरं. अँड अनऑर्डर्ड लिस्ट इज क्रिएटेड युझिंग UL टॅग. अनऑर्डर्ड लिस्ट कसं बनवतो? ULT. ठीक आहे. ऑर्डर्ड लिस्ट कसं बनवतो? डॅश लिस्ट इज बुलेटेड म्हणजे काय? बुलेटेड म्हणजे अनऑर्डर्ड आणि अल्फाबेटिकल और न्यूमेरिकल म्हणजे ऑर्डर. एका लिस्टच्या आतमध्ये दुसरा लिस्ट म्हणजे नेस्टेड. ठीक आहे. ईच लिस्ट आयटम स्टार्ट्स विथ LI. प्रत्येक लिस्ट LI ने स्टार्ट होतो. A list can be numerical or alphabetical ordered. Ordered list can be numerical or alphabetical. Dash list can be कोणता लिस्ट आपल्याकडे बुलेटेड असतो, बुलेटेड लिस्ट UL, आणि न्यूमरिकल किंवा अल्फाबेटिकल कोण असतो? ऑर्डर्ड लिस्ट. ठीक आहे. अँड अनऑर्डर्ड लिस्ट इज क्रिएटेड बाय अनऑर्डर्ड UL टॅग अँड ऑर्डर्ड लिस्ट इज क्रिएटेड बाय OL टॅग. ईच आयटम स्टार्ट्स विथ अ LI. प्रत्येक आयटम कसा असतो? LI टॅगमध्ये असतो. ठीक आहे. तर लक्ष द्या, हाच तुमचा पेपर आहे. ठीक आहे. The dash is the default value of UL tag. UL by default, unordered list by default कसं येतो? डिस्कमध्ये येतो. डिस्क ऑप्शन आहे. सर्कल नाही म्हणायचं, त्याला डिस्क म्हणायचं. ठीक आहे. टू डिफाईन अ डेफिनेशन लिस्ट DL टॅग इज यूज. DL डेफिनेशन लिस्ट. डॅश इज यूज टू डिफाईन टर्म्स डेफिनेशन. DT म्हणजे टर्म्स डिफाईन टर्म्स डेफिनेशन. ठीक आहे. डॅश टॅग, अच्छा, डेफिनेशन टर्मसाठी DT. डेफिनेशन टर्मसाठी DT आणि डेफिनेशन डेटा यांनी काय विचारलं? डेफिनेशन्स टर्म. ठीक आहे. डॅश टॅग इज टू डिफाईन टर्म्स डेफिनेशन. ठीक आहे. डिफाईन टर्म्स डेफिनेशन. ठीक आहे. हां, म्हणजे हे टर्मसाठी असतो, टर्मसाठी, आणि हे डेफिनेशनसाठी. आपण एक डेफिनेशन लिस्ट बनवतो, तर DT काय करतो? टर्म सांगतो, कोणता टर्मला डिफाईन करायचं आहे, आणि त्या टर्मचा ॲक्च्युअल डेफिनेशन देतो DD. मग त्यांनी विचारलं ॲक्च्युअल डेफिनेशन कोण देतो? डॅश इज टू डिफाईन टर्म्स डेफिनेशन. म्हणजे टर्मचं डेफिनेशन ॲक्च्युअलमध्ये कोण देतो? हा समजलं का? कन्फ्युजिंग क्वेश्चन होता. टर्मचं डेफिनेशन ॲक्च्युअलमध्ये कोण देतो? DT, डेटा डेफिनेशन. ठीक आहे. द लिस्ट विथ अनदर लिस्ट इज कॉल्ड इज नेस्टेड लिस्ट. सिम्पल होता. MPG स्टँड्स फॉर मोशन पिक्चर एक्सपर्ट ग्रुप. ठीक आहे. मूव्हिंग पिक्चर एक्सपर्ट ग्रुप सांगितलं तरी चालेल. तर मोशन होता, सो मूव्हिंग टिक केलं मी. ठीक आहे. मोशन पिक्चर एक्सपर्ट ग्रुप सांगितलं तरी चालेल किंवा मूव्हिंग पिक्चर एक्सपर्ट ग्रुप सांगितलं तरी चालेल. AAC स्टँड्स फॉर ॲडव्हान्स्ड ऑडिओ कोड. AAC म्हणजे काय असतो? ॲडव्हान्स्ड ऑडिओ कोडिंग. ठीक आहे. द डॅश एलिमेंट एनेबल्स टू एम्बेड ऑर ॲड ऑडिओ फाईल्स ऑन वेब पेज. ऑडिओ फाईलसाठी कोण असतो? ऑडिओ टॅग. ऑडिओ फाईलसाठी कोण असतो? ऑडिओ टॅग असतो आपल्याकडे. ठीक आहे. चलो. द डॅश ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज द ऑडिओ output of video should be muted. Again, answer is muted. The dash attribute of image should be shown while video is downloading posture. ठीक आहे. Dash attribute sets the width of video player. widthच. Dash file format is open container and free audio format. That is OGG. हां, भरपूर विचारता था. Important question. Dash file format is an open container and free audio format. ठीक आहे. That is OGG. ठीक आहे.
डॅश इज यूज टू कनेक्ट द लिंक टू डिफरंट लेजर ऑन द वेब पेज. आन्सर इज इमेज मॅपिंग. सो बाई इमेज मॅपिंग भरपूर लोक हॉटस्पॉट करतात, पण हॉटस्पॉट इज द क्लिकेबल एरिया. पण भरपूर पेजेसला लिंक करणारा कोण असतो, इमेज मॅप असतो. ठीक आहे. द क्लिकेबल रिजन इन द इमेज मॅप इज कॉल्ड एज हॉटस्पॉट. ठीक आहे. डॅश टॅग इज यूज टू इन्सर्ट अँड इमेज ऑन द वेब पेज. आन्सर इज IMG टॅग. IMG टॅगने आपण इमेज ॲड करतो. ठीक आहे. टू क्रिएट अ क्लायंट साईड इमेज मॅपिंग डॅश ॲट्रिब्यूट ऑफ IMG टॅग इज यूज. आन्सर इज यूज मॅप. क्लायंट साईड इमेज मॅपिंगसाठी यूज मॅप. हे बघा, आपण जे क्वेश्चन फिल इन द ब्लँक्समध्ये डिस्कस केले तेच मॅक्झिमम क्वेश्चन्स आपल्याला दिसत आहेत. सो फिल इन द ब्लँक्समधले क्वेश्चन्सच मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला इकडे दिसत आहेत. ठीक आहे. चलो पुढे काय, द डॅश ॲट्रिब्यूट्स ॲक्ट्स एज अ पॉइंटर विच इंडिकेट्स दॅट इमेज इज अ क्लायंट साईड इमेज मॅप. क्लायंट साईड इमेज मॅप म्हणजे यूज मॅप. ठीक आहे. द डॅश ॲट्रिब्यूट ऑफ मॅप टॅग स्पेसिफाईज नेम ऑफ इमेज यूज फॉर क्लायंट नेम. The dash attribute of area tag defines URL when the clickable region within the image map navigates. Answer is href. href म्हणजे काय असतो, हायपरलिंक रेफरन्स. कुठं जायचं आपल्याला ते सांगणार कोण एक्झॅक्टली, हायपरलिंक रेफरन्स. ठीक आहे. चलो, द डॅश व्हॅल्यू ऑफ शेप ॲट्रिब्यूट ऑफ एरिया टॅग स्पेसिफाईज रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलर म्हणजे रेक्टसाठी रेक्टँग्युलर. ठीक आहे. सर्कल डिफाईन्स द सर्क्युलर रिजन विच रिक्वायर्स डॅश कॉर्डिनेट. सर्कलसाठी किती कॉर्डिनेट लागतात, 3. आणि रेक्टँगलसाठी किती कॉर्डिनेट लागतात, 4. ठीक आहे. चलो, सो जे इंपॉर्टंट आहे ते फक्त आता डिस्कस करू आता. ठीक आहे. विच ॲट्रिब्यूट ऑफ IMG टॅग गिव्स एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट द इमेज. आल्ट ॲट्रिब्यूट. सो आल्ट ॲट्रिब्यूट काय करतो, इमेजबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायचं काम करतो. द डॅश एलिमेंट क्रिएट्स अ इनलाईन फ्रेम. आय फ्रेम कुठे, आय फ्रेम. हां. द डॅश फ्रेम्स आर ऑफ्टन यूज इन ऑनलाईन ॲडव्हर्टाइजमेंट्स. आय फ्रेम किंवा इनलाईन फ्रेम. ठीक आहे. डॅश ॲट्रिब्यूट ऑफ फ्रेम स्पेस हाईट. आन्सर इज हाईट. द डॅश ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज नेम. आन्सर इज नेम. तुम्हाला लिंक लागतो का, कसं करायचं ऑब्जेक्टिव्स. ठीक आहे. सो वेबसाईट इज मेड अवेलेबल ऑन द इंटरनेट विथ द हेल्प ऑफ वेब होस्टिंग. ठीक आहे. चलो, आता इथून आपले MCQ2 करेक्ट आन्सर्स पण आता सुरू होणार आहेत. द कंपनीज दॅट प्रोव्हाइड्स वेब होस्टिंग सर्व्हिसेस आर कॉल्ड एज वेब होस्ट. ठीक आहे. डॅश आर पेड होस्टिंग सर्व्हर्स फॉर लार्ज वेबसाईट. सो फॉर लार्ज वेबसाईट पेड होस्टिंग सर्व्हर्स कोण असतात, डेडिकेटेड होस्टिंग. डॅश प्रोव्हाइड्स यू फ्री म्हणजे फ्री होस्टिंग ऑफकोर्स. ठीक आहे. आता MCQ2 करेक्ट आन्सर्स जे बोर्ड्समध्ये जास्त विचारले तेच आपण डिस्कस करू. ठीक आहे. डिफॉल्ट रेंज कंट्रोल काय असतो, 0 to 100. येस, डिफॉल्ट रेंज कंट्रोल काय असतो, 0 to 100. ठीक आहे. फॉलोइंग इनपुट ॲट्रिब्यूट्स ऑफ इनपुट टॅग आर यूज टू स्पेसिफाय मिनिमम मॅक्स म्हणजे मिन मॅक्स. मिनिमम मॅक्सिमम कोण सांगतो, मिन मॅक्स. ठीक आहे. उलट MCQ2 करेक्ट आन्सर्स खूप सिम्पल असतात. ठीक आहे. फॉलोइंग आर द ॲट्रिब्यूट्स ऑफ इमेजमध्ये काय काय असतात, हाईट अँड विड्थ आपण सेट करू शकतो. बरोबर. सो विच ऑफ द फॉलोइंग विल शो टाइम वेन इनपुट टाईप इज इक्वल टू डॅश. टाईम कधी, डेट टाईम लोकलला येणार आणि इनपुट टाईप इज इक्वल टाईम, याला टाईम डिस्प्ले होईल. बाकीच्या टॅग्सला टाईम डिस्प्ले होत नाही. फॉलोइंग आर कॉमन इनपुट रेस्ट्रिक्शन्स. व्हॉट आर द इनपुट रेस्ट्रिक्शन्स हिअर, मॅक्स अँड पॅटर्न. मॅक्स अँड पॅटर्न आर द इनपुट रेस्ट्रिक्शन्स. तो आपल्याकडे रेस्ट्रिक्शन्स एक टेबल होता ना, तर त्या टेबलमध्ये कोण आपल्याला दिसतो, मॅक्स आणि पॅटर्न. विच ऑफ द फॉलोइंग आर कॉमन इनपुट रेस्ट्रिक्शन्स फॉर व्हॅलिडेशन पर्पज. व्हॅलिडेशन पर्पजसाठी कोण असतो, डिसेबल्ड आणि रिक्वायर्ड. ठीक आहे. मेटाटॅगबद्दल पण विचारतात. फॉलोइंग आर द ॲट्रिब्यूट्स ऑफ मेटाटॅग. कॅरेक्टर सेट एक असतो आणि HTTP इक्वेलंट एक असतो. ठीक आहे. फॉलोइंग आर द व्हॅल्यूज ऑफ HTTP इक्वेलंट ॲट्रिब्यूट फॉर मेटाटॅग. बी, रिफ्रेश अँड एक्सपायर. ठीक आहे. सो वी आर डिस्कसिंग द MCQ2 करेक्ट आन्सर. हे सगळं काय आहे, MCQ2 करेक्ट आन्सर्स. चलो, सो जे क्वेश्चन मॅक्झिमम टाइम विचारले ते बघूयात. CSS रूल सेट कन्सिस्ट ऑफ सिलेक्टर अँड डिक्लेरेशन ब्लॉक. टेक्स्ट डेकोरेशन प्रॉपर्टी इज यूज टू ॲड लाईन थ्रू अँड अंडरलाईन. स्ट्राईक थ्रू जस्टिफाय नसतो. ठीक आहे. टाईप्स ऑफ पोझिशनिंग इन CSS आर हे बघा, फॉर्म तर नाही आहे, कॉन्स्टंट पण नाही, फिक्स्ड अँड स्टॅटिक आहे. ठीक आहे. पोझिशनिंगचे टाईप्स. फॉलोइंग आर द व्हॅल्यूज ऑफ डिस्प्ले प्रॉपर्टी. डिस्प्ले प्रॉपर्टी कोणते देतात, ब्लॉक, इनलाईन, ब्लॉक इनलाईन. काय दिसतं तुम्हाला, ब्लॉक आणि इनलाईन. ठीक आहे. चलो, टाईप्स ऑफ पोझिशनिंग आर स्टॅटिक अँड ॲब्सोल्यूट. बाकीचे नाही आहेत. ठीक आहे. चलो, आता इथले MCQ2 करेक्ट आन्सर्स काय सांगतात. फॉलोइंग आर द ॲट्रिब्यूट्स ऑफ ऑर्डर्ड लिस्ट. ऑर्डर्ड लिस्टमध्ये काय ॲट्रिब्यूट, OL स्टार्ट करू शकतो आणि OL रिव्हर्स करू शकतो. ठीक आहे. चलो, फॉलोइंग आर द व्हॅल्यूज ऑफ टाईप ॲट्रिब्यूट ऑफ UL टॅग. UL काय असतो, UL टाईप इज इक्वल टू सर्कल, UL टाईप इज इक्वल टू स्क्वेअर. ठीक आहे. आपण सर्कल पण करू शकतो, पण बाय डिफॉल्ट सर्कलच येतो, त्याला डिस्क म्हणतो आपण. ठीक आहे. एक्झाम्पल ऑफ नेस्टेड लिस्ट आर. नेस्टेड लिस्टमध्ये काय सांगू शकतो आपण, सिंगल लेवल लिस्ट अँड मल्टी लेवल लिस्ट. ठीक आहे. फॉलोइंग आर ॲट्रिब्यूट्स ऑफ ऑडिओ टॅग. ऑडिओ टॅगचे ॲट्रिब्यूट्स कोणते असतात, ऑटो प्ले, म्युटेड, एक्सेट्रा. ठीक आहे. चलो, नेक्स्ट काय बघा बरं. फॉलोइंग आर द ॲट्रिब्यूट्स ऑफ व्हिडिओ टाईप. परत तोच आला. इमेज मॅप्स आर ऑफ 2 टाईप्स, क्लायंट साईड अँड सर्व्हर साईड. 2 टाईपचे इमेज मॅपिंग असतात, क्लायंट साईड, सर्व्हर साईड. ठीक आहे. फॉलोइंग आर ॲट्रिब्यूट्स ऑफ एरिया टॅग. एरियाचे ॲट्रिब्यूट्स कोण आहेत, HREF आणि कॉर्ड्स म्हणजे कॉर्डिनेट्स. HREF आणि कॉर्डिनेट्स. ठीक आहे. चलो, सो फॉलोइंग आर द व्हॅलिड टाईप्स ऑफ टाईप ॲट्रिब्यूट ऑफ इनपुट टॅग. इनपुटचे आता 3 करेक्ट आन्सर बघा, 3 करेक्ट आन्सर.
सो तुम्हाला 3 करेक्ट आन्सर चूज करायचे. फॉलोइंग असे ऑप्शन्स भरपूर ऑप्शन 6 होतात येतात. ठीक आहे, 6-7 ऑप्शन्स येतात. ठीक आहे, फॉलोइंग आर द व्हॅलिड व्हॅल्यू ऑफ टाईप ॲट्रिब्यूट. टाईप इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. दिसतोय का टेक्स्ट? नाही. इनपुट टाईप इज इक्वल टू ईमेल दिसतोय. इनपुट टाईप इज इक्वल टू फाईल दिसतोय. इनपुट टाईप इज इक्वल टू डेट. बस हे 3 आहेत बघा, BDE. बाकी तर मला वाटतं लिस्टचे एलिमेंट्स आहेत. फॉलोइंग आर द व्हॅलिड ॲट्रिब्यूट्स ऑफ इनपुट टॅग. इनपुट टॅग इनपुट टाईप इज इक्वल टू काय लिहितो आपण? पॅटर्न लिहितो. ठीक आहे, ऑटो फोकस लिहितो आणि मल्टिपल लिहितो. ठीक आहे, चलो नेक्स्ट. सो MCQ 3 करेक्ट आन्सर तुम्ही थोडं रिलेट करू शकता. आता जसं आपण डिस्कस केलं आधी तेच आहेत. फॉलोइंग आर द ॲट्रिब्यूट्स ऑफ मेटा टॅग. मेटा टॅगचे ॲट्रिब्यूट्स कोण आहेत? कंटेंट. ठीक आहे, कंटेंट, कॅरेक्टर सेट आणि नेम. फॉलोइंग आर द टाईप्स ऑफ CSS. 3 टाईपचे CSS असतात, इंटरनल, इनलाईन आणि एक्सटर्नल. ठीक आहे, सो इंटरनल, इनलाईन आणि एक्सटर्नल. ठीक आहे, चलो नेक्स्ट. टाईप्स ऑफ पोझिशनिंग, टाईप्स ऑफ सिलेक्टर्स. टाईप्स ऑफ सिलेक्टर कोणते कोणते सिलेक्टर असतात? युनिव्हर्सल सिलेक्टर आणि क्लास सिलेक्टर आणि ग्रुप सिलेक्टर. ठीक आहे, एलिमेंट्स यूज टू पोझिशन युझिंग टॉप, बॉटम, राईट. ठीक आहे, फॉलोइंग आर द फ्लोट प्रॉपर्टीज. फ्लोट प्रॉपर्टीज कोण कोण असतात? फ्लोट लेफ्ट, फ्लोट नन, ठीक आहे, आणि फ्लोट राईट. हे 3च फ्लोट प्रॉपर्टी असतात. ठीक आहे, फॉलोइंग आर द ॲट्रिब्यूट्स ऑफ OL टॅग. OL टॅगचे ॲट्रिब्यूट्स म्हणजे बघा पहिल्या चॅप्टरमध्ये टेबल असतात ना, त्याचे ॲट्रिब्यूट्स, ते सगळे ॲट्रिब्यूट्स कोणत्या टॅगमध्ये कोणता ॲट्रिब्यूट आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. फॉलोइंग आर द ॲट्रिब्यूट्स ऑफ ऑर्डर्ड लिस्ट. ऑर्डर्ड लिस्टचे ॲट्रिब्यूट्स कोण कोण असतात? टाईप, OL टाईप इज इक्वल टू OL रिव्हर्स सांगू शकतो आणि OL स्टार्ट. ठीक आहे, ठीक आहे. फॉलोइंग आर द ॲट्रिब्यूट्स ऑफ ऑडिओ टॅग. आता ऑडिओ टॅगचे ॲट्रिब्यूट्स कोण कोण आहे? लूप एक असणार, लूप तर कन्फर्म असणार. ठीक आहे, म्युटेड एक असणार आणि कंट्रोल्स एक असणार. ठीक आहे, कंट्रोल्स एक असणार. फॉलोइंग आर द कॉमन व्हिडिओ फॉर्मॅट्स. व्हिडिओ फॉर्मॅट्स कोण कोण आहेत? MP4 झालं, AAC नाही, AV नाही, OGG झालं. OGG कॉमन असतो दोघांमध्ये आणि WebM झालं. ठीक आहे, फॉलोइंग आर द ॲट्रिब्यूट्स ऑफ व्हिडिओ टॅग. व्हिडिओ टॅगचे ॲट्रिब्यूट्स काय? हाईट नाही आहे, हाईट आहे, लूप आणि म्युटेड. ठीक आहे, चलो. सो टॅग्स यूज टू डिफाईन क्लायंट्स अँड इमेज मॅप. क्लायंट्स अँड इमेज मॅप कसं डिफाईन करतो? इमेज, मॅप, एरिया. म्हणजे हे क्वेश्चन भरपूर विचारतात. डॅश डॅश अँड डॅश टॅग्स यूज फॉर क्लायंट्स अँड इमेज मॅपिंग. IMG टॅग टू ॲड द इमेज प्लस मॅप टॅग अँड प्लस एरिया टॅग. असे 3 टॅग्स वापरून आपण काय करू शकतो? इमेज मॅपिंग करू शकतो. काय करतो आपण? इमेज मॅपिंग करतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट. हां, काय दिले तर बघा बरं. फॉलोइंग आर द व्हॅल्यूज ऑफ शेप ॲट्रिब्यूट ऑफ एरिया टॅग. सो एरिया टॅगचे शेप ॲट्रिब्यूट कोण आहे? रेक्टँगल, सर्कल आणि पॉलिगॉन. ठीक आहे, ठीक आहे. हा क्वेश्चन बघा खूप वेळा विचारला आहे. टाईप्स ऑफ वेब होस्टिंग आर. टाईप्स ऑफ वेब होस्टिंग आर. हू आर द टाईप्स ऑफ वेब होस्टिंग? फिक्स्ड वेब होस्टिंग म्हणजे काय असतो? फ्री, शेअर्ड आणि डेडिकेटेड. 3च होस्टिंग असतात ना, फ्री, शेअर्ड आणि डेडिकेटेड. ठीक आहे, तेवढंच तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे, चलो. सो पहिला फर्स्ट चॅप्टर डन. नाव वी स्टार्ट द सेकंड चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्स. ठीक आहे, आता पहिल्या चॅप्टरमध्ये अजून काय करायचं? कोडिंग. बस आता मी जेवढे क्वेश्चन्स दाखवलेत ते सगळे क्वेश्चन्स तुम्हाला माहीत पाहिजे आणि तुम्हाला अजून काय माहीत पाहिजे? कोडिंग माहीत पाहिजे. बस एवढं जर माहीत असेल तर तुम्ही 20 मार्क्स स्कोर करू शकता. आता तुमचे बोर्ड एक्झामचे 20 मार्क्स मी कव्हर करून दिले. तुम्हाला थोडा टाईम गेला पण तुम्ही 20 मार्क्स तुम्हाला भेटले. ठीक आहे, आता सेकंड चॅप्टर SEO, इंट्रोडक्शन टू SEO. याचा वेटेज किती असतो? 10 मार्क्स. इंट्रोडक्शन टू SEO याचा वेटेज किती असतो? 10 मार्काचा वेटेज असतो याला. ठीक आहे, आता काय करू ना, आत्तापासून या सेकंड चॅप्टरपासून आपण काय करू? वी विल डिस्कस ओनली फिल द ब्लँक्स. आता बघितलं ना पहिलं चॅप्टर, एक चॅप्टर मी तुम्हाला का पूर्ण घेतलं? भले माझा थोडा टाईम गेला. ऑलमोस्ट आपल्याकडे साधारणपणे तसं बघितलं तर आपण ऑलमोस्ट आपण 53 मिनिट्स किंवा 55 मिनिट्स म्हणजे ऑलमोस्ट 1 आवर कन्सिडर करून चाला. सो 1 आवर आपण फक्त चॅप्टर 1च डिस्कस केलं. म्हणजे मला फक्त एक आयडिया द्यायचं होतं की तुम्ही फिल इन द ब्लँक्स जर नीट लक्ष दिलं ना, तुम्ही फिल इन द ब्लँक्समध्ये नीट लक्ष दिलं तर तुम्ही ट्रू ऑर फॉल्स आणि MCQ पण व्यवस्थित करू शकता. कारण तेच क्वेश्चन असतात, फक्त ऑप्शन्स वाढतात किंवा फिरून देतात, असं काहीतरी सीन आहे. सो मला वाटतं आता पुढचे चॅप्टर्सचे फक्त फिल इन द ब्लँक डिस्कस करू, रिवाईज करू व्यवस्थित. तुम्ही पुढचे स्वतःहून करू शकता. सेम क्वेश्चन्स असतात, फक्त फिरून विचारतात. मी तुम्हाला हा पूर्ण PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तुम्ही हे तुमच्यासोबत ठेवून रेफर करू शकता. हेच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत, याच्या बाहेर काहीच नाही आहे. सो Day 3 स्टुडंट्स, आय एम डॅम शुअर तुमचा पेपर हाच आहे. ठीक आहे, चलो. आता मी स्वतः बोर्डचा पेपर बघून आलो आहे तर हेच सगळे क्वेश्चन्स तुमच्या पेपरमध्ये आहेत. तर कॉन्फिडन्स ठेवा. ते म्हणजे पूर्ण PYQs असतात. आता हे मी यावर्षी बोलत नाही आहे, असं नाही की आत्ताच एक्झामचं बोलतो आहे. एव्हरी इयर
एव्हरी इयर आतापर्यंत जेव्हापासून बोर्ड एक्झाम होतात ना, एव्हरी इयर आय सी द सेम क्वेश्चन्स, PYQ क्वेश्चन्स. ठीक आहे, हे मी तुम्हाला डे 1 पासून सांगतोय. ठीक आहे, चलो आता आपण फक्त फिल इन द ब्लँक डिस्कस करू. हां, हे क्वेश्चन मी असं होता बघितलं बरं का. SCM कुठे गेला? SCM एक फुल फॉर्म असतो, SCM सर्च इंजिन मार्केटिंग. SCM सर्च इंजिन मार्केटिंग. समोर एक मुलगा बसला होता, त्याला दिसला असं SCM, तो टाईप करतो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ठीक आहे, SCM म्हणजे काय असतो? सर्च इंजिन मार्केटिंग. ठीक आहे, तर बघूयात. आणि हा पण फुल फॉर्म विचारतात. हे बघा, हा फुल फॉर्म SEO इज अ सबसेट ऑफ डॅश. SEO इज अ सबसेट ऑफ डॅश सर्च इंजिन मार्केटिंग. आणि डायरेक्ट तुम्हाला काउंटर क्वेश्चन विचारू शकतात की SEMचं फुल फॉर्म काय? डायरेक्ट ते तुम्हाला विचारतात SEMचं फुल फॉर्म काय? सर्च इंजिन मार्केटिंग. आणि SEOचं फुल फॉर्म पण विचारतात. स्पेलिंग मिस्टेक झालं की मार्क्स गेले. ऑप्टिमायझेशन असतो, काही लोक ऑप्टिमायझेशन लिहितात, S लावतात. ऑप्टिमायझेशन S लावतात, S नाही रे, तिथं Z येतो, Z. ठीक आहे, Z येतो. ठीक आहे, सो SEOचा फुल फॉर्म काय? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन विचारतात. SEM म्हणजे काय? सर्च इंजिन मार्केटिंग. अँड SEO इज अ सबसेट ऑफ SEM, दॅट इज सर्च इंजिन मार्केटिंग. ठीक आहे, डॅश इज अ सबसेट ऑफ सर्च इंजिन मार्केटिंग. SEO सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. डॅश इज युजफुल इन इन्क्रीजिंग नंबर ऑफ व्हिजिटर्स टू अ वेबसाईट. एका वेबसाईटवरती नंबर ऑफ व्हिजिटर्स वाढवणारा कोण असतो? SEO. आता तुम्ही शॉर्ट फॉर्म लिहायचं SEO आणि ब्रॅकेटमध्ये त्याचं फुल फॉर्म पण लिहायचं, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ठीक आहे, the first thing that the user notices in search results while using Google for searching is title. Yes, एखादा युजर आपल्या वेबसाईटचं सगळ्यात आधी काय बघणार? टायटल बघणार. ठीक आहे, चलो नेक्स्ट. डॅश SEO includes provision of good content and good keyword. Yes, ऑन पेज. ऑन पेज SEO मध्ये काय असतो? गुड कंटेंट, गुड कीवर्ड्स. आणि ऑफ पेज SEO मध्ये काय असतो? लिंक बिल्डिंग, लिंक पॉप्युलॅरिटी, लिंक एक्सचेंज, हे सगळं ऑफ पेजमध्ये येतो. ठीक आहे, सो डॅश SEO includes लिंक बिल्डिंग. बघा, आला नेक्स्ट क्वेश्चन. लिंक बिल्डिंग, इंक्रीजिंग लिंक पॉप्युलॅरिटी, सो दिस कम्स इन ऑफ पेज. कुठे येतो हा? ऑफ पेजमध्ये. ठीक आहे, डॅश इज कन्सर्न विथ हाऊ गुड इज युअर नेटवर्क. म्हणजे तुमचं नेटवर्क किती चांगलं आहे, नेटवर्क किती चांगलं आहे, त्याला आपण काय म्हणतो? ऑफ पेज SEO. त्याला आपण काय म्हणतो? ऑफ पेज SEO. ठीक आहे, चलो. द डॅश SEO टेक्निक इज यूज टू डिस्प्ले रेलेव्हंट कंटेंट ऑन वेब पेज. रेलेव्हंट कंटेंट म्हणजे ओरिजिनल कंटेंट और सेम कंटेंट. कोणतं टेक्निक वापरतो आपण रेलेव्हंट कंटेंट किंवा सेम कंटेंट वापरण्यासाठी? येस, व्हाईट हॅट. आन्सर इज व्हाईट हॅट. सो व्हाईट हॅट टेक्निक इज यूज्ड टू डिस्प्ले द रेलेव्हंट कंटेंट. अँड मला सांगा, टू डिस्प्ले द डुप्लिकेट कंटेंट ऑर टू मॅन्युप्युलेट द गुगल्स अल्गोरिदम. डुप्लिकेट कंटेंट दाखवण्यासाठी किंवा गुगलच्या अल्गोरिदमला मॅन्युप्युलेट करण्यासाठी आपण काय वापरतो? ब्लॅक हॅट ऑप्टिमायझेशन. काय वापरणार? ब्लॅक हॅट ऑप्टिमायझेशन. ठीक आहे, सो व्हाईट हॅट ब्लॅक हॅटमधलं डिफरन्स क्लिअर ठेवा. ठीक आहे, इट इन्क्लूड्स प्रोव्हिजन ऑफ गुड कंटेंट, गुड कीवर्ड, पुटिंग कीवर्ड्स ॲट द राईट प्लेसेस अँड गिविंग अप्रोप्रिएट टायटल इज एन एक्झाम्पल ऑफ ऑन पेज. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा बरं. डॅश SEO टेक्निक्स दॅट सर्च इंजिन रेकमेंड्स ॲज अ गुड पार्ट ऑफ डिझाईन. म्हणजे गुड पार्ट ऑफ डिझाईन म्हणून आपण कोणाला रेकमेंड करतो? व्हाईट हॅट SEO. येस, ब्लॅक हॅटला रेकमेंड करत नाही, कारण ब्लॅक हॅट काय करतो? आपला गुगलच्या अल्गोरिदम मॅन्युप्युलेट करतो. ठीक आहे, व्हाईट हॅट स्ट्रॅटेजी इन्क्लूड डॅश कंटेंट, रेलेव्हंट कंटेंट. रेलेव्हंट म्हणजे ओरिजिनल कंटेंट अँड ट्रू कंटेंट, त्याला आपण काय म्हणतो? रेलेव्हंट कंटेंट. ठीक आहे, चलो. ब्लॅक हॅट स्ट्रॅटेजी इन्क्लूड डुप्लिकेट और कॉपीड कंटेंट. काय म्हणतो? ब्लॅक हॅट स्ट्रॅटेजी काय करतो? डुप्लिकेट कंटेंट वापरतो आपल्या वेबसाईटमध्ये. ठीक आहे, वेल लेबल इमेजेस आर द पार्ट ऑफ व्हाईट हॅट. ऑफकोर्स द डॅश हॅट टेक्निक इज यूज टू डिस्प्ले डुप्लिकेट कंटेंट. आला डुप्लिकेट कंटेंट आणि टेक्निक आला तर समजून जा ब्लॅक हॅट. ठीक आहे, चलो. सो आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, तुमचा पेज जो आहे, तुमचा पेज स्ट्रक्चर ऑप्टिमाइज करायचं असेल, जर तुम्हाला तुमचा पेज स्ट्रक्चर ऑप्टिमाइज करायचं असेल, बरोबर, जर तुम्हाला तुमचा पेज स्ट्रक्चर ऑप्टिमाइज करायचं असेल तर तुम्हाला स्टार्ट कसं करावं लागेल? असं वेबसाईट स्टार्ट कसं करतो? डॉकटाईप HTML. कसं करतो? डॉकटाईप HTML. सो वेन वी स्टार्ट द वेबसाईट बाय डॉकटाईप HTML, आर पेज स्ट्रक्चर विल बी ऑप्टिमाइज्ड. ठीक आहे, सिंग्युलर टॅग्स कसे असले पाहिजे? सेल्फ एन्क्लोज असले पाहिजे. ठीक आहे, वन ऑफ द ऑप्टिमायझिंग फॅक्टर टू इम्प्रूव्ह इमेजला एक ॲट्रिब्यूट असला पाहिजे, IMG आल्ट ॲट्रिब्यूट. कोणता ॲट्रिब्यूट असला पाहिजे? आल्ट ॲट्रिब्यूट. इमेजेसकडे आल्ट ॲट्रिब्यूट असेल तर आपला वेबसाईट ऑप्टिमाइज असतो. द डॅश टॅग विथ आल्ट ॲट्रिब्यूट. आता आल्ट ॲट्रिब्यूट कोणत्या टॅगकडे असतो? IMG टॅग. कोणत्या टॅगकडे असतो? IMG टॅगकडे आल्ट ॲट्रिब्यूट असतो. ठीक आहे, आल्ट ॲट्रिब्यूट बाकी कोणाकडे नसतो, फक्त IMG टॅगकडे असतो. ठीक आहे, हां, हे बघा, हे तुम्हाला माहीत पाहिजे. टायटल किती कंटेंट असतं? टायटल शुड बी अप टू 60 कॅरेक्टर्स. आणि मेटा किती असलं पाहिजे? 70 to 160. नेहमी लक्षात घ्या, मेटा किती असलं पाहिजे? मेटा शुड बी 70 to 160 कॅरेक्टर्स. ऑलवेज रिमेंबर. ठीक आहे, चलो. डॅश आर द इम्पॉर्टंट वर्ड्स अँड फ्रेजेस. काय असतात? SEO कीवर्ड्स. सो SEO कीवर्ड्स आर द इम्पॉर्टंट वर्ड्स अँड फ्रेजेस. येस, कंप्लीट सेंटेन्स विथ गुड स्पेलिंग विच हॅट? व्हाईट हॅट. राईट, कीवर्ड रिसर्च अँड ॲनालिसिस इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. कीवर्ड रिसर्च अँड ॲनालिसिस नेहमी लक्षात ठेवा. कीवर्ड रिसर्च अँड ॲनालिसिस इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ठीक आहे, SEM म्हणजे काय असतो? सर्च इंजिन मार्केटिंग. हेच तुम्हाला सांगत होतो तुम्ही आजच्या पेपरमध्ये
पेपरचं बघितलं थोडं काय मुलांना काय विचारलं. तर पहिलाच क्वेश्चन मला एका पेपरमध्ये दिसला SEM, सर्च इंजिन मार्केटिंग. ठीक आहे, सर्च इंजिन मार्केटिंग. ठीक आहे. डॅश इज अ पॉवरफुल टूल इन प्रमोटिंग अ वेबसाईट. सोशल बुक मार्किंग. सोशल बुक मार्किंग इज अ पॉवरफुल टूल इन प्रमोटिंग अ वेबसाईट. लक्षात राहू दे. ठीक आहे, सगळ्यात पॉवरफुल टूल वेबसाईटला प्रमोट करण्यामागं कोण असतो? सोशल बुक मार्किंग. ठीक आहे. ठीक आहे. SMO स्टँड्स फॉर सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. बघा, SMO, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. डॅश आर द लिंक्स ऑन द वेबसाईट दॅट वेन क्लिक्ड टेक द युजर्स टू द अनदर पेज. बघा, क्वेश्चन बघायची पण गरज नाही, पूर्ण पाठ आहे. डॅश आर द लिंक्स विच वेन क्लिक्ड, सेम आहे की नाही बघा. डॅश आर द लिंक्स विच वेन क्लिक टेक द युजर्स टू द अनदर पेज. आन्सर इज बॅकलिंक्स. आन्सर काय असतो? बॅकलिंक. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट, डॅश फाईल टेल्स असं. ठीक आहे. डॅश फाईल टेल्स सर्च इंजिन विच पेज यू वॉन्ट टू एक्सक्लूड फ्रॉम इंडेक्सिंग. इंडेक्सिंगपासून कोणत्या पेजला एक्सक्लूड करायचे सांगणार कोण असतो? robots.txt. कोण असतो? robots.txt. ठीक आहे. सोशल बुक मार्किंग इज युजफुल फॉर विच ऑप्टिमायझेशन? ऑफ पेज. येस, लक्षात राहू दे. सोशल बुक मार्किंग जास्त काम कुठे येतो? ऑफ पेज. ऑन पेजमध्ये नाही, ऑफ पेज, वेबसाईटच्या बाहेर कामाला येतो. ठीक आहे. ऑन पेज म्हणजे काय? वेबसाईटच्या आतमध्ये. ठीक आहे. SEO कीवर्ड्स आर इम्पॉर्टंट वर्ड्स अँड फ्रेजेस. ठीक आहे. डॅश इज यूज टू अनालाइज वेबसाईट हेल्थ. म्हणजे काय करून आपण वेबसाईटचं हेल्थ चेक करू शकतो? SEO ऑडिट. आठवते कालचं LMRमध्ये पण सांगितलं होतं. SEO ऑडिट करून आपण आपल्या वेबसाईटचं हेल्थ बघू शकतो की कसं आहे, काय आपल्या वेबसाईटला अजून काय करून ऑप्टिमाइज करता येईल. हे सगळं आपल्याला सांगणार कोण असतो? हे सगळं आपल्याला सांगणार SEO ऑडिट असतो. ठीक आहे. कोण असतो? SEO ऑडिट. डॅश इज अ फ्री टूल फॉर SEO अनालिसिस. काय? SEO ऑप्टिमर. ठीक आहे. SEO ऑप्टिमर इज अ फ्री टूल. ठीक आहे. चलो, क्रॉलिंग इज अ प्रोसेस बाय विच सर्च इंजिन स्कॅन फॉर अ वेबसाईट. सो सर्च इंजिन एका वेबसाईटला स्कॅन कसं करतात त्या प्रोसेसला क्रॉलिंग असं म्हणतो. ठीक आहे. आणि क्रॉलिंग करण्यासाठी क्रॉलर म्हणून एक असतो आपल्याकडे. ठीक आहे. चलो, SEO ऑडिट लाईक SEO ऑप्टिमर, SEO मेटर. दोन एक्झाम्पल माहीत पाहिजे, SEO ऑप्टिमर, SEO मेटर. ठीक आहे. चलो, आता मला वाटतं ट्रू और फॉल्स, MCQ 1 करेक्ट आन्सर, MCQ 2 करेक्ट आन्सर, MCQ 3 करेक्ट आन्सर. सगळं आता या चॅप्टरचं तुम्ही या PDF मधनं पुढे बघून घ्याल. ठीक आहे. हे सगळं बघून घ्याल. ठीक आहे. सगळं बघून घ्याल. आता हे MCQ सिंगल करेक्ट आन्सर्स आहेत. सेम क्वेश्चन तुम्हाला दिसेल. एखादा नवीन क्वेश्चन फक्त ॲड होऊ शकतो, जसं की SERP. SERP म्हणजे असतो सर्च इंजिन रिझल्ट पेजेस. पण मी तुम्हाला हे LMRमध्ये सांगितलं होतं SERP. ठीक आहे. ठीक आहे. चलो, टाइप्स ऑफ SEO काय काय असतात? आता 2 करेक्ट आन्सर्स. सो टाइप ऑफ SEO काय असतो? ऑन पेज आणि ऑफ पेज. बघा किती सिंपल क्वेश्चन आहे. ऑन पेज, ऑफ पेज. द SEO टेक्निक कोणते कोणते असतात? डिझायनिंग अँड डेव्हलपिंग. द SEO टेक्निक इज यूज फॉर डिझायनिंग. अरे डेफिनेशन आठवते? व्हॉट इज SEO? SEO इज अ टेक्निक यूज फॉर डिझायनिंग अँड डेव्हलपिंग द वेबसाईट सो दॅट द वेबसाईट विल गेट अ हायर रँकिंग इन सर्च इंजिन रिझल्ट पेजेस. डेफिनेशनमध्ये तुमचा आन्सर होता. टेक्निक्स कोणते कोणते असतात? बघा, आता असे क्वेश्चन आलं तर काय करायचं? व्हाईट हॅट अँड ब्लॅक हॅट. ऑन पेज ऑफ पेज करू नका. ऑन पेज ऑफ पेज हे टाईप्स असतात. पण टेक्निक्स काय असतात? टेक्निक्स व्हाईट हॅट, ब्लॅक हॅट. ठीक आहे. टेक्निक्स काय असतात? व्हाईट हॅट, ब्लॅक हॅट. ठीक आहे. सगळं सेम कंटेंट आहेत, तुम्ही एकदा बघून घ्या. MCQ 3 करेक्ट आन्सर्स पण एकदा बघून घ्या. ठीक आहे. म्हणजे 3 करेक्ट आन्सर असले पाहिजे. सो तुमचा व्हाईट हॅट स्ट्रॅटेजी काय काय इन्क्लूड करतो? डुप्लिकेट कंटेंट नाही. डुप्लिकेट कंटेंट म्हणजे ब्लॅक हॅट झाला. ठीक आहे. हा नाही. रेलेव्हंट कंटेंट बरोबर. वेल लेबल इमेजेस बरोबर. रेलेव्हंट लिंक्स बरोबर. डुप्लिकेट कीवर्ड्स नाही. स्टफ्ड कीवर्ड्स नाही. हे आता जे क्रॉस केले ते सगळं ब्लॅक हॅटचे असतात आणि जे टिक केले ते सगळे व्हाईट हॅटचे असतात. ठीक आहे. चलो, सो आता इथं सुरू होतोय आपला तिसरा चॅप्टर, दॅट इज जावा स्क्रिप्ट. येस, नाव वी स्टार्ट द जावा स्क्रिप्ट. आता पुढचे चॅप्टर थोडं पटपट होऊन झालं आपलं. फक्त तुम्ही थोडं नीट रिवाईज करून घ्याल सगळी गोष्ट. ठीक आहे. 10 मिनिटात आता प्रत्येक चॅप्टर होऊन जाईल आपलं. ठीक आहे. चलो, सो डॅश इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज अँड सपोर्टेड बाय इव्हेंट बेस्ड प्रोग्रामिंग फॅसिलिटी. लक्षात घ्या, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आणि इव्हेंट बेस्ड म्हणजे जावा स्क्रिप्ट. प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज म्हणजे आपलं HTML. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इन डॅश स्क्रिप्टिंग द स्क्रिप्ट रिसेट ऑन क्लायंट कम्प्युटर, क्लायंट साईड. आणि सर्व्हर साईड म्हणजे सर्व्हरकडे आपला सर्व्हरमध्ये आपला एक्झॅक्टली कोड रन होतो. डॅश स्क्रिप्टिंग डज नॉट नीड अ सर्व्हर इंटरॅक्शन, दॅट इज क्लायंट साईड. डॅश स्क्रिप्टिंग कम्युनिकेट टू द सर्व्हर म्हणजे सर्व्हर साईड. PHP इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल. ठीक आहे. की डॅश कीवर्ड्स आर यूज टू डिक्लेअर ऑल टाईप ऑफ व्हेरिएबल कसं डिक्लेअर करतो? बाय द कीवर्ड VAR. पूर्ण लिहायची गरज असते, फक्त आपण काय लिहितो? VAR म्हणजे काय असतो? व्हेरिएबल. ठीक आहे. चलो, आता बघा असं दिले तुम्हाला. हे सगळे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत बघा, खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. ॲट द बॅक एंड डॅश स्क्रिप्टिंग इज यूज्ड. सर्व्हर साईड, बॅक एंडसाठी सर्व्हर साईड, फ्रंट एंडसाठी HTML आणि जावास्क्रिप्ट. म्हणजे युजर वेबसाईट वापरतो, युजर पुढे काय बघतो? HTML जावास्क्रिप्ट. वेबसाईटच्या मागे कोण असतो? PHP. ठीक आहे. जावास्क्रिप्ट हॅज अ बिल्ड इन मल्टीवे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट नोन एज स्विच केस. ठीक आहे.
त्याच्यानंतर डॅश लूप कंबाईन्स इनिशियलायझेशन कंडिशन लूप इटरेशन इन सिंगल स्टेटमेंट, म्हणजे एकाच स्टेटमेंटमध्ये इनिशियलायझेशन कंडिशन इन्क्रिमेंट डिक्रिमेंट असेल तर त्याला आपण म्हणतो फॉर लूप. काय म्हणतो? फॉर लूप. माहिती आहे ना फॉर लूप? ठीक आहे. वेन इज नेसेसरी टू स्किप स्टेटमेंट, स्किपसाठी काय असतो? कंटिन्यू. आणि समजा तुम्हाला लूपमधून एक्झिट करायचं असेल किंवा लूपमधूनच सोडायचं असेल तर ब्रेक स्टेटमेंट. सो एखादा स्टेटमेंट स्किप करायचं असेल तर कंटिन्यू लूपमध्ये, आणि लूपमध्ये तुम्हाला तो पूर्ण लूपच एक्झिट करायचा असेल तर काय वापरतो आपण? ब्रेक स्टेटमेंट वापरतो. ठीक आहे. चलो, हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. द डॅश कीवर्ड यूज टू क्रिएट न्यू ऑब्जेक्ट. न्यू ऑब्जेक्ट बनवण्यासाठी न्यू कीवर्ड वापरतो. भरपूर वेळा हा क्वेश्चन बोर्डमध्ये बघितलेत, भरपूर वेळा बघितलेत. ठीक आहे. द न्यू कीवर्ड इज यूज टू क्रिएट न्यू ऑब्जेक्ट इन जावास्क्रिप्ट. ठीक आहे. चलो, आता अजून पण काही फुल फॉर्म्स आहेत आणि हेच फुल फॉर्म तुमचे MCQ पण बनतात. हेच फुल फॉर्म तुमचे MCQ पण बनतात. म्हणून फुल फॉर्म्सला लक्ष द्या. तुमचा MCQ ट्रू ऑर फॉल्स सगळं होऊन जाईल. ठीक आहे. डॉम म्हणजे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. नेहमी लक्षात ठेवा, डॉम म्हणजे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. आधी तुमच्या सिलेबसमध्ये, ओल्ड सिलेबसमध्ये बॉम्ब पण एक होता. डॉम जसं बॉम्ब, ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल. पण आता फक्त तुम्हाला डॉम माहीत पाहिजे. ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल आता सिलेबसमधून कट केला आहे. तो आधी होता जुन्या सिलेबस, जुना IT सिलेबस 2019च्या आधी, ज्यावेळेस मी पहिल्यांदा IT घेत होतो, जुना सिलेबस होता ॲक्च्युली. त्याच्यामध्ये ASP.NET वगैरे होता. पण आत्ता सगळं नाही आहे ते. तेव्हा मी पण ॲज अ स्टुडंट होतो. ठीक आहे. तर आत्ता तुमच्या सिलेबसमध्ये बॉम्ब नाही आहे. बॉम्ब म्हणजे ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल. आता फक्त डॉम आहे, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. ठीक आहे. सो डॅश प्रॉपर्टी ऑफ डॉम ऑब्जेक्ट रिटर्न्स हेड एलिमेंट हेड. डॅश मेथड. ठीक आहे. कोणता मेथड आहे आपल्याकडे? कोणता मेथड आहे राईटसाठी? राईट मेथड. आता मेथड म्हटलं तर तुम्हाला असं पॅरेंथेसिस द्यायचं आहे. मेथड म्हटलं तर तुम्हाला असं पॅरेंथेसिस द्यायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. मेथड म्हटलं तर तुम्हाला असं पॅरेंथेसिस द्यायचा असतो. मेथड जिथे तुम्हाला मेथड येतं ना, असं पॅरेंथेसिस द्यायचं. ठीक आहे. सो युझिंग डॅश मेथड म्हणजे पॅरेंथेसिस. ID प्रॉपर्टी इज यूज टू फाइंड एन एलिमेंट. गेट एलिमेंट बाय ID. इन जावास्क्रिप्ट डॅश ऑब्जेक्ट इज अ पॅरेंट ऑब्जेक्ट ऑफ ऑल अदर ऑब्जेक्ट. LMR सिरीजमध्ये पण सांगितलं होतं विंडो ऑब्जेक्ट. सो विंडो ऑब्जेक्ट जो असतो ना, तो पॅरेंट ऑब्जेक्ट असतो सगळ्या ऑब्जेक्टचा. ठीक आहे. चलो, अजून काय काय सांगू शकतो आपण या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट? येस, डॅश प्रॉपर्टी ऑफ विंडो सेट्स ऑर रिटर्न द टेक्स्ट इन द स्टेटस बार. आन्सर इज स्टेटस प्रॉपर्टी. प्रॉपर्टीला पॅरेंथेसिस नाही द्यायचं, फक्त मेथडला पॅरेंथेसिस द्यायचं. मेथड आला तर पॅरेंथेसिस, ऑलवेज मेथड आला तर पॅरेंथेसिस. डॅश मेथड ऑफ विंडो ऑब्जेक्ट डिस्प्ले द अलर्ट बॉक्स. अलर्ट सिम्पल आहे यार, खूप सिम्पल आहे. ठीक आहे. ठीक आहे. हा पण खूप वेळा एक्झामला विचारतात. प्रॉम्प्ट. डॅश मेथड ऑफ विंडो ऑब्जेक्ट डिस्प्लेस डायलॉग बॉक्स. सो डायलॉग बॉक्स डिस्प्ले कोण करतो? प्रॉम्प्ट. सो प्रॉम्प्ट इज यूज टू डिस्प्ले द डायलॉग बॉक्स. ठीक आहे. चलो, अजून काय आपल्याकडे? हे सगळं इम्पॉर्टंट आहे बघा, सगळं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. डॅश मेथड म्हटलं तर पॅरेंथेसिस विसरू नका. डॅश मेथड विंडो रिमूव्ह द फोकस फ्रॉम द करंट विंडो. ब्लर म्हणजे फोकस काढणार, आणि फोकस पॅरेंथेसिस म्हणजे फोकस लावणार. ठीक आहे. चलो, पुढे अजून कोणते क्वेश्चन्स आहेत बघा. डॅश इव्हेंट हँडलर अकर्स वेन युजर लिव्स द फील्ड ऑर लुजेस फोकस ऑन ब्लर. इव्हेंट हँडलर म्हणजे ऑनने सुरू होणार, ऑन ब्लर. ठीक आहे. इव्हेंट हँडलर कधी कसं सुरू होतो? ऑन. लक्षात ठेवा बरं का. मेथड कसं असतो? पॅरेंथेसिस. इव्हेंट्स कसे असतात? ऑननी सुरू होतात. इव्हेंट हँडलर असं ऑननी सुरू होतात. ठीक आहे. सो डॅश इव्हेंट हँडलर, परत इव्हेंट हँडलर म्हणजे ऑन. डॅश इव्हेंट हँडलर अकर्स वेन युजर चेंजेस कंटेंट. आता बघा, चेंजेस म्हणजे ऑन चेंज. थोडं काहीतरी लॉजिक लावून लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता इव्हेंट हँडलर. ठीक आहे. इव्हेंट हँडलर ऑन सबमिट. ठीक आहे. ऑन सबमिट इव्हेंट हँडलर अकर वेन युजर क्लिक द सबमिट बटन. ठीक आहे. चलो, सो डॅश प्रॉपर्टी ऑफ नंबर ऑब्जेक्ट रिटर्न द लार्जेस्ट मिनिमम व्हॅल्यू. लार्जेस्ट मिनिमम व्हॅल्यू म्हणजे मिन व्हॅल्यू. मिन कॅपिटलमध्ये जायचं आणि अंडरस्कोर व्हॅल्यू, मिन व्हॅल्यू. ठीक आहे. जावास्क्रिप्ट. डॅश प्रॉपर्टी ऑफ नंबर ऑब्जेक्ट रिटर्न्स द लार्जेस्ट मॅक्झिमम म्हणजे मॅक्स अंडरस्कोर व्हॅल्यू. सो मॅक्स अंडरस्कोर व्हॅल्यू रिटर्न्स द लार्जेस्ट व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे नंबर नसेल, नॉट एक बॉक्स असेल त्याच्यामध्ये लाईक फक्त कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला एंटर करायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर सोडून त्या बॉक्समध्ये दुसरं कोण नाही आलं पाहिजे. तर आपण त्याला एक प्रॉपर्टी देतात NaN. अर्थ असतो नॉट अ नंबर. NaNचा अर्थ काय असतो? नॉट अ नंबर. सो NaN मीन्स वॉट? नॉट अ नंबर. डॅश मेथडमध्ये पॅरेंथेसिस. मेथड ऑफ अ नंबर ऑब्जेक्ट डिटरमाइन्स वेदर द गिवन व्हॅल्यू इज अन इंटीजर. इज इंटीजर. काय आपण इज इंटीजर. ठीक आहे. पार्स फ्लोट मेथड इज ऑफ नंबर ऑब्जेक्ट कन्वर्ट्स द गिवन स्ट्रिंग इनटू पार्स फ्लोट नंबर. ठीक आहे. चलो, हे बघा किती इंपॉर्टंट क्वेश्चन्स आहेत बघा. सगळे इंपॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, सगळं बोर्ड्समध्ये विचारतात. ठीक आहे. हे बघा. डॅश प्रॉपर्टी ऑफ स्ट्रिंग ऑब्जेक्ट रिटर्न्स नंबर ऑफ कॅरेक्टर्स इन अ स्ट्रिंग. लेंथ.
लेंथ प्रॉपर्टी काय करतो, स्ट्रिंगचं लेंथ कॅल्क्युलेट करतो. जसं की हॅलो, HELLO, आन्सर काय येणार 5. हे 5 कसं येणार, बिकॉज लेंथ प्रॉपर्टी त्याचं लेंथ कॅल्क्युलेट करतो. लेंथ प्रॉपर्टी काय करतो, त्याचा लेंथ कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. डॅश मेथड ऑफ स्ट्रिंग ऑब्जेक्ट रिटर्न्स द इंडेक्स ऑफ लास्ट अकरन्स. लास्ट अकरन्स म्हणजे लास्ट इंडेक्स ऑफ. ठीक आहे. चलो, डॅश मेथड, हे बघा खूप वेळा विचारलं, खूप वेळा हा क्वेश्चन विचारला तुमच्या एक्झाम्समध्ये. डॅश मेथड ऑफ स्ट्रिंग ऑब्जेक्ट कन्वर्ट स्ट्रिंग टू लोअर केस. आता कसं लिहायचं, टू, आता L कॅपिटल, टू लोअर C कॅपिटल केस पॅरेंथेसिस मेथड आहे ना. अच्छा, अप्पर केसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी म्हणजे कॅपिटलमध्ये कसं लिहितो आपण, कॅपिटलमध्ये कन्वर्ट करायचं टू अप्पर U कॅपिटल, केसचा C कॅपिटल. ठीक आहे, टू अप्पर केस. ठीक आहे. द बिल्ड इन मॅथ ऑब्जेक्ट इन्क्लूड्स मॅथमॅटिकल कॉन्स्टंट. सो बिल्ड इन काय असतो, मॅथ ऑब्जेक्ट असतो आपल्याकडे भरपूर मॅथ ऑब्जेक्ट आहे. जसं की CBRT क्यूब रूट काढतो, SQRT स्क्वेअर रूट काढतो. ठीक आहे. ABS ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काढतो एखादा नंबरचा. ठीक आहे, सगळं माहीत पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. हे सगळं टेक्स्टबुकमध्ये ते टेबल्स आहेत ॲक्च्युली, मेथड्स आहेत, तिथूनच भरपूर क्वेश्चन विचारतात. डॅश मेथड ऑफ मॅथ ऑब्जेक्ट रिटर्न स्क्वेअर रूट. आत्ता सांगितलं होतं स्क्वेअर रूटसाठी काय असतो, SQRT. ठीक आहे. बघत राहा 10 वेळा 15 वेळा बघा, तर तुम्हाला सगळं लक्षात राहील. ठीक आहे. डॅश मेथड ऑफ डेट ऑब्जेक्ट रिटर्न्स द डेसाठी काय असतो, गेट डे म्हणजे प्रेझेंट डे तुम्हाला प्रिंट होऊन भेटणार. डॅश मेथड ऑफ डेट ऑब्जेक्ट रिटर्न्स द इयर, गेट फुल इयर. काय म्हणणार, गेट फुल F कॅपिटल Y कॅपिटल, मेथड म्हणजे पॅरेंथेसिस. ठीक आहे. डॅश मेथड ऑफ डेट ऑब्जेक्ट रिटर्न्स द आवर, गेट आवर H कॅपिटल पॅरेंथेसिस. ठीक आहे. डॅश मेथड ऑफ डेट ऑब्जेक्ट रिटर्न द सेकंड्स, गेट सेकंड्स. बघा सगळं सिमिलर आहे की नाही, S कॅपिटल बरं का, सेकंडचा S कॅपिटल, सेकंड्स पॅरेंथेसिस. ठीक आहे. डॅश मेथड सेट्स द मिनिट्स, सो सेट मिनिट्स. आता सेट म्हटलं की सेट, गेट म्हटलं की गेट, क्वेश्चनमध्येच असतं. ठीक आहे. सेट म्हटलं की सेट. आता बघा रिटर्न्स म्हणजे गेट, रिटर्न्स जिथं रिटर्न्स आहे ना, रिटर्न्स म्हणजे गेट. आणि कुठं सेट आला तर सेटनीच सुरू करायचं. ठीक आहे. चलो, सो अजून पण काही ऑब्जेक्टिव्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे. सो याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय, डॅश इज रेफर्ड टू ॲक्सेस सेट एलिमेंट्स इन ॲरे म्हणजे इंडेक्स नंबर. ॲरेला काय असतो, इंडेक्स नंबर. ठीक आहे. डॅश मेथड ऑफ ॲरे ऑब्जेक्ट रिटर्न्स द व्हॅल्यू टू द फर्स्ट एलिमेंट, फाइंड. आपण फाइंड करू शकतो, फाइंड पॅरेंथेसिस. ठीक आहे. डॅश मेथड ऑफ ॲरे ऑब्जेक्ट रिमूव्ह द लास्ट एलिमेंट फ्रॉम द ॲरे, पॉप म्हणजे रिमूव्ह. ॲरेमधनं काही एलिमेंट रिमूव्ह करायचं असेल तर पॉप, आणि ॲरेमध्ये काही एलिमेंट ॲड करायचं असेल तर पुश. सो पुश ऑपरेशनने आपण एलिमेंट ॲड करू शकतो ॲरेमध्ये, आणि पॉप ऑपरेशनने त्या एलिमेंटला आपण रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे. चलो, आता ट्रू ऑर फॉल्स आणि MCQ तुमचं काम आहे ना, करून घेणार ना, कारण नाहीतर हा व्हिडिओ आता ऑलरेडी मला वाटते 1 hour 20 minutes झालं आहे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ नाहीतर अजून खूप लेंदी होणार, तर तुम्ही थोडा म्हणजे सिमिलर क्वेश्चन्स असतात. जसं आपण फिल इन द ब्लँक्स केलं तसंच तुमचे MCQs आणि ऑब्जेक्टिव्स असतात. ठीक आहे. एकदा बघून घ्या, बघा सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. असं पण क्वेश्चन येतात बरं का, की करेक्ट असे पण क्वेश्चन, करेक्ट लुपिंग कोण येतं, I इज इक्वल टू 1, I इज इक्वल टू 5, I++. ठीक आहे. हा बरोबर आहे. ठीक आहे. I इज इक्वल टू 1, I इज नॉट इक्वल टू 4. असं नॉट इक्वल टू पण देत नाही, हा चुकीचा आहे. ठीक आहे. हा पण बरोबर आहे, आणि असं पण आपण देत नाही. आधी काय असतो, इनिशियलायझेशन, कंडिशन, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट. हा पण नाही आहे. ठीक आहे. चलो, सो हे सगळं तुम्ही एकदा बघून घ्या, सगळं सिमिलर क्वेश्चन्स आहेत. आता आपण स्टार्ट करू एक नवीन चॅप्टर कॉल्ड ॲज चॅप्टर नंबर 4. चॅप्टर नंबर 4 काय, एमर्जिंग टेक्नॉलॉजीज. ठीक आहे. आता आपण एमर्जिंग टेक्नॉलॉजीज सुरू करू. ठीक आहे. एमर्जिंग टेक्नॉलॉजी खूप इझी चॅप्टर. सगळ्यात पहिलं क्वेश्चन जे एक्झाममध्ये भरपूर वेळा विचारतात, दॅट इज IoTचं फुल फॉर्म. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IoT? IoTचं फुल फॉर्म काय असतो, इंटरनेट ऑफ थिंग्स. लक्षात राहू दे. ठीक आहे. सो IoT स्टँड्स फॉर इंटरनेट ऑफ थिंग्स. द डेटा कलेक्टेड युझिंग IoT डिव्हाइसेस कॅन बी यूज फॉर टेकिंग डिसिजन्स. सो डिसिजन घेण्यासाठी कोण हेल्पफुल राहतो, IoT. ठीक आहे. स्मार्ट होम इज अन ॲप्लिकेशन ऑफ IoT टेक्नॉलॉजी. IoT लिहायचं आणि त्याचं फुल फॉर्म पण लिहायचं. ठीक आहे. चलो, सो डॅश इज द मॉडेलिंग एनेबल फॉर कन्व्हिनियंट ऑर डिमांड नेटवर्क ॲक्सेस टू शेअर पूल ऑफ कम्प्युटर रिसोर्सेस, क्लाउड कम्प्युटिंग. SaaS हे 3 फुल फॉर्म येणार. SaaS सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, PaaS प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, अँड IaaS इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर काय दिलं त्यांनी तर
इन्स्टेड ऑफ पर्चेसिंग हार्डवेअर युजर्स पे फॉर IaaS, इन्फ्रास्ट्रक्चर आपण पे करतो. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस, AWS कोणाचं एक्झाम्पल आहे? IaaS, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. डॅश प्रोव्हाइड्स अ प्लॅटफॉर्म. आता प्लॅटफॉर्म कोण प्रोव्हाइड करतो? PaaS, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. डॅश एनेबल्स ऑर्गनायझेशन टू फोकस डेव्हलपमेंट विदाउट हॅव्हिंग वरी, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. ठीक आहे. डॅश इन डॅश युजर डज नॉट इन्स्टॉल ॲप्लिकेशन ऑन देअर लोकल डिव्हाइसेस. म्हणजे आपण ॲप्लिकेशनला लोकल डिव्हाइसमध्ये इन्स्टॉल करत नाही. सो ते असतो सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. ठीक आहे. सॉफ्टवेअर सर्व्हिस कॅन बी ॲक्सेस थ्रू द वेब ऑर अन APIचं फुल फॉर्म पण भरपूर विचारता. ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस. रिमेंबर APIचं फुल फॉर्म काय असतो? ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस वापरण्यासाठी आपण एक ॲप्लिकेशन वापरतो. जसं की मला व्हॉट्सॲप वापरायचं. ठीक आहे. व्हॉट्सॲप. सो व्हॉट्सॲपचं ॲप्लिकेशन असलं पाहिजे ना. सो व्हॉट्सॲपचं ॲप्लिकेशनला आपण काय म्हणतो? API, ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस. सो बाय व्हॉट्सॲप सॉफ्टवेअर वी कॅन यूज अ क्लाउड ऑफ व्हॉट्सॲप, राईट. ठीक आहे. इन सॉफ्टवेअर सर्व्हिस द ॲप्लिकेशन रिसाइड ऑन रिमोट क्लाउड ॲक्सेस थ्रू द वेब ऑर एन API, वेब. चलो, GitHub इज एन एक्झाम्पल ऑफ GitHub. सगळ्यांना माहिती आहे GitHub. दॅट इज एन एक्झाम्पल ऑफ सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. चलो, नेक्स्ट काय? क्लाउडमध्ये काय अजून काय क्वेश्चन्स आहेत? डॅश इज मोर एफिशियंट अँड इनएक्सपेन्सिव्ह दॅन क्लाउड सोल्युशन. सो पब्लिक क्लाउड इज एफिशियंट अँड इनएक्सपेन्सिव्ह. ठीक आहे. पब्लिक क्लाउड जो असतो तो खूप इनएफिशियंट असतो. ठीक आहे. डॅश कम्प्युटिंग सोल्युशन्स आर इनएक्सपेन्सिव्ह दॅन ॲक्च्युअल ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर. क्लाउडमध्ये बेसिकली काय हार्डवेअरचा कॉस्ट मिनिमाइज होतो. ठीक आहे. AI स्टँड्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. AIचा फॉर्म काय असेल? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. AI स्टँड्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. डॅश इज एन एरिया ऑफ कम्प्युटर सायन्स दॅट एम्फसाइज ऑन क्रिएशन ऑफ इंटेलिजंट मशीन. AI. मशीन लर्निंग इज अ सबफिल्ड ऑफ AI. स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल इज एन ॲप्लिकेशन ऑफ IoT. ठीक आहे. डॅश imitate the brain's memory area of interconnected neurons, that is neural network. Chatbot is an example of हा क्वेश्चन भरपूर वेळा बोर्ड्समध्ये बघितले मी. Chatbot is an example of digital assistance. So chatbot is an example of digital assistance. 5G can support up to million devices per square kilometer compared to 4G. 5G जास्त मिलियन युजर्सला सपोर्ट करू शकतो पर स्क्वेअर किलोमीटर ॲज कम्पेअर टू 4G. म्हणून तर आपण त्याला 5G म्हणतो ना. म्हणून तर आपण त्याला काय म्हणतो? 5G म्हणतो. ठीक आहे. चलो, हां, हे बघा 5G स्टँड्स फॉर 5th जनरेशन. असं क्वेश्चन एक्झाममध्ये दिसेल. 5Gचं फुल फॉर्म काय असतो? 5th जनरेशन. 5G इज द नेक्स्ट जनरेशन ऑफ वायरलेस नेटवर्क. 5G इज द नेक्स्ट जनरेशन ऑफ कम्युनिकेशन. LTEचं फुल फॉर्म मला भरपूर मुलं सांगत होते, सर आमच्या पेपरमध्ये LTEचं फुल फॉर्म आला. LTE म्हणजे लॉंग टर्म एव्होल्युशन. ठीक आहे. तुमच्या पेपरमध्ये हा फुल फॉर्म असेल, लॉंग टर्म एव्होल्युशन. भरपूर मुलांच्या पेपर सेट्समध्ये हा क्वेश्चन असतो. LTE, लॉंग टर्म एव्होल्युशन. ठीक आहे. एक मार्क कन्फर्म, लॉंग टर्म एव्होल्युशन. ठीक आहे. डॅश इज द फास्टेस्ट मेथड ऑफ डेटा ट्रान्सफर. तर 6G वगैरे काही लिहू नका. आन्सर इज 5G. ठीक आहे. ठीक आहे. हां, आता ट्रू ऑर फॉल्स करून घेणार ना, MCQs करून घेणार ना. ठीक आहे. MCQ 2 करेक्ट आन्सर करून घेणार आणि MCQ 3 करेक्ट आन्सर्स पण करून घ्याल. ठीक आहे. आता मी स्टार्ट करतो PHP. ठीक आहे. अरे, फिल इन द ब्लँक्स क्लिअर आहे ना? फिल इन द ब्लँक्स सारखंच तुमचं ट्रू ऑर फॉल्स आणि MCQ असतो. फक्त क्वेश्चनला थोडं फिरून विचारतात. म्हणून काय करायचं? अभ्यास करताना फिल इन द ब्लँक्सलाच व्यवस्थित अभ्यास करायचा. ठीक आहे. चलो, सो अजून 10-15 मिनटात 20 मिनटात तुमचा चॅप्टर जो म्हणजे हा व्हिडिओ जो आहे आपण कंप्लीट करू शकतो. होऊन जाईल सगळं. ठीक आहे. चलो, इथपर्यंत आले. आता पूर्ण कंप्लीट करून जायचं. मधूनच कल्टी मारायचं नाही. PHP इज अ सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. येस. असं विचारलं तर तुम्हाला क्वेश्चन, जावा स्क्रिप्ट अँड HTML आर डॅश स्क्रिप्टिंग लँग्वेज. आन्सर इज क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ठीक आहे. PHP इज इंटरप्रेटेड लँग्वेज म्हणजे काय? लाईक त्याला तुम्हाला मशीन कोडमध्ये कन्वर्ट करायची गरज नाही, कंपायलेशन करायची गरज नाही. अ व्हेरिएबल स्टार्ट्स विथ डॅश साईन इन PHP हा 15 मार्काचा वेटेज असतो बरं का. 15 मार्क्स. PHP 15 मार्क्सचा वेटेज असतो आणि पूर्ण 15 मार्क्स तुम्हाला कशामधून भेटतात? ऑब्जेक्टिव्स. अरे नीट लक्ष द्या, ऑब्जेक्टिव्स. सो PHPचा ऑब्जेक्टिव्स थोडा जास्त इम्पॉर्टंट आहे. PHPचे ऑब्जेक्टिव्स थोडं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण 15चे 15 मार्क तुम्हाला या ऑब्जेक्टिव्समधूनच भेटणार आहेत. तर सगळे ऑब्जेक्टिव्स तुम्हाला असं तोंडपाठ असलं पाहिजे. कोणतंही ऑब्जेक्टिव्ह विचारलं तर तुम्हाला असं बोलता आलं पाहिजे. ठीक आहे. चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन काय? डॉलर पोस्ट इज अन ॲरे. आता एक ठीक आहे, हे बेसिकली स्टार्टिंगमधलं क्वेश्चन्स आहेत. ट्रू ऑर फॉल्स मधलं क्वेश्चन आहे. डॉलर पोस्ट इज अन ॲरे ऑफ व्हेरिएबल पास्ट वाया URL पॅरामीटर्स. आन्सर इज फॉल्स. सो डॉलर गेट असतो. URL पॅरामीटर जातो आणि डॉलर पोस्ट HTTP प्रोटोकॉलने जातो. ठीक आहे. गेट शुड नेवर बी यूज फॉर सेंडिंग सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. ट्रू. येस. गेटमध्ये लाईक जो डेटा आपण पाठवतो फॉर्ममध्ये, दीज आर द फॉर्म मेथड्स, राईट. गेटमध्ये आपण जो काही डेटा पाठवतो तो सगळ्यांना विजिबल असतो. सो आपण काय केलं पाहिजे? सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन पोस्टनी पाठवलं पाहिजे. पोस्ट. द प्रोग्राम फाइल्स ऑफ PHP हॅव .php एक्सटेन्शन.
PHPचा फुल फॉर्म विचारतो बरं का, PHPचा फुल फॉर्म हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर. हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर. हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर इज अ फुल फॉर्म ऑफ PHP. ठीक आहे. A dash is a computer system that serves as a central repository of data and programs. Server is a computer that is going to serve as a central repository. ठीक है. चलो, PHP is a dash language, interpreted language. PHP is extension .php. Dash keyword is used to display anything on the web page. कोणताही टेक्स्ट तुम्हाला वेब पेजवर डिस्प्ले करायचं असेल तर आपण कोणता कीवर्ड वापरतो PHP मध्ये? इको वापरतो. भरपूर वेळा एक्झाममध्ये विचारतात. डॅश इज अ सिम्बॉल ऑर नेम दॅट स्टँड्स फॉर व्हॅल्यू. व्हेरिएबलमध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करू शकतो आणि व्हेरिएबल डिक्लेअर करतो कसं? डॉलर साईनने. ते पण विचारले. व्हेरिएबल स्टार्ट्स विथ डॅश साईन, डॉलर साईन. अ व्हेरिएबल नेम कॅनॉट बी अ नंबर. व्हेरिएबल कधी पण नंबर नसतो बरं का. व्हेरिएबल कॅनॉट बी अ नंबर. व्हेरिएबल शुड ऑलवेज बी अ अल्फाबेट ऑर अ कॅरेक्टर. इट कॅनॉट बी द स्टँडर्ड कॅरेक्टर्स, राईट. हां, हे क्वेश्चन भरपूर मुलांच्या पेपरमध्ये आज आलता. भरपूर मुलांच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन आलता. भरपूर मुलांनी मला सांगितल्यानंतर, ठीक आहे, अ व्हेरिएबल डिक्लेअर्ड आउटसाईड द फंक्शन. एखादं व्हेरिएबल फंक्शनच्या बाहेर असेल तर त्याचा स्कोप कसं असेल? स्कोप असेल ग्लोबल. ठीक आहे. अ फंक्शन डिक्लेअर्ड आउटसाइड द व्हेरिएबल. ठीक आहे. सॉरी, अ व्हेरिएबल डिक्लेअर्ड आउटसाइड द फंक्शन हॅज अ ग्लोबल स्कोप अँड अ व्हेरिएबल डिक्लेअर्ड इनसाइड द फंक्शन हॅज अ लोकल स्कोप. अ व्हेरिएबल डिक्लेअर्ड विदिन अ फंक्शन हॅज अ लोकल स्कोप. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे. चलो, in PHP dash is a small text file that that the server sends on user computer. सर्व्हर कोणता फाईल आपल्या कम्प्युटरवरती सेंड करतो? कुकी. सो कुकी हे बेसिकली आपला लाईक ट्रॅक ठेवण्यासाठी, म्हणजे आपण कोणतं कंटेंट रेफर करतोय हे त्या कंपनीला माहीत पाहिजे किंवा त्या वेबसाईटला माहीत पाहिजे, म्हणून आपल्याला वेब सर्व्हरकडनं एक कुकी भेटतो आणि तो कुकी आपल्या कम्प्युटरमधनं इन्फॉर्मेशन घेऊन जातो की आपण कोणते कंटेंट बघतो म्हणून. ठीक आहे. मग नेक्स्ट टाइम त्या रिलेटेड कंटेंट आपल्याला दिसतात. डॅश आर द स्टेटमेंट्स इन PHP कोड विच आर नॉट विजिबल टू द आउटपुट. कमेंट्स कधी विजिबल नसतात. ठीक आहे. आणि कमेंट्स कसं देतो आपण? कमेंट्स इन PHP कॅन बी गिवन बाय 2 साइन्स, दॅट इज असं $/ किंवा हॅश. $/ आठवलं का? LMR सिरीजमध्ये सांगितलं होतं. कमेंट्स PHP मध्ये कसं देतो? $/ and hash. $/ and hash इज यूज टू गिव्ह द कमेंट्स. ठीक आहे. बाकी भरपूर गोष्ट आपलं जावास्क्रिप्ट सारखंच आहे इथं पण. ठीक आहे. डॅश फंक्शन रिटर्न्स द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. फंक्शन म्हणते स्ट्रिंग लेंथ. ठीक आहे. STRLEN. स्ट्रिंग लेंथ रिटर्न्स द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. ठीक आहे. चलो, हे बघा, असं क्वेश्चन कंपल्सरी विचारतात एक्झामला. ठीक आहे. मी हे सगळं करून देतो तुम्हाला, बघा, कारण इम्पॉर्टंट आहे हा. डॅश फंक्शन सर्चेस फॉर अ स्पेसिफिक टेक्स्ट विथ अ स्ट्रिंग पोझिशन. ठीक आहे, लक्षात राहू दे. डॅश फंक्शन रिटर्न्स द पार्ट ऑफ अ स्ट्रिंग. सबस्ट्रिंग रिटर्न्स अ पार्ट ऑफ द स्ट्रिंग. ठीक आहे. डॅश फंक्शन कन्वर्ट स्ट्रिंग टू लोअर केस. STR टू लोअर. लक्षात आलेल? STR टू लोअर. ठीक आहे. डॅश काउंट्स द फर्स्ट कॅरेक्टर ऑफ ईच वर्ड इन अ स्ट्रिंग टू अप्पर केस. UC वर्ड्स. सो UC वर्ड्स वापरलं ना तर तुमच्याकडे एक स्ट्रिंग आहे, हॅलो माय नेम इज XYZ. सो प्रत्येक वर्डचा पहिला सेंटेन्स कॅपिटलमध्ये होणार जर तुम्ही हा कॅरेक्टर दिला तर UC वर्ड्स. डॅश फंक्शन रिमूव्ह द व्हाईट स्पेस. अच्छा, मध्ये जो ब्लँक स्पेस असतो ना, हॅलो स्पेस, तो ब्लँक स्पेस काढण्यासाठी आपण ट्रिम हा फंक्शन वापरू शकतो. ट्रिम हा फंक्शन काय करतो? व्हाईट स्पेस किंवा ब्लँक स्पेस काढतो. ठीक आहे. अ डॅश इज अ सिरीज ऑफ कॅरेक्टर. अ स्ट्रिंग इज अ सिरीज ऑफ कॅरेक्टर. नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. अ डॅश इज अ ब्लॉक ऑफ स्टेटमेंट दॅट कॅन बी यूज रिपीटेडली इन अ प्रोग्राम. फंक्शन एक ब्लॉक ऑफ स्टेटमेंट असतो ज्याला आपण प्रोग्राममध्ये किंवा आपल्या कोडिंगमध्ये सारखं वापरू शकतो. ठीक आहे. चलो, पुढे काय सांगितलं नाही. हां, हे पण इम्पॉर्टंट आहे. टाइप्स ऑफ ॲरे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात. टाइप्स ऑफ ॲरे. डॅश स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज इन अ सिंगल व्हेरिएबल. आठवतं LMR सिरीजच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. व्हेरिएबल एकच व्हॅल्यू स्टोअर करतो, पण एक ॲरे असा व्हेरिएबल असतो जो मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करतो. ठीक आहे. सो आपण सांगू शकतो ॲरे स्टोअर्स मल्टिपल व्हॅल्यू. काय सांगू शकतो? ॲरे स्टोअर्स मल्टिपल व्हॅल्यू. ठीक आहे. द डॅश ॲरे आर द ॲरेज विथ न्यूमरिक इंडेक्स. न्यूमरिक इंडेक्स कोण असतो? इंडेक्स्ड ॲरेज आर विथ न्यूमरिक इंडेक्स. ठीक आहे. नेम्ड कीज कोणाकडे असतो? नेम्ड कीज असोसिएटिव्ह ॲरेकडे असतो. आणि असे ॲरेज जे एकपेक्षा विच होल्ड मोर देन वन टाईप ऑफ व्हॅल्यूज इज कॉल्ड एज मल्टी डायमेन्शनल ॲरे. एकपेक्षा जास्त ॲरे धरणारे मल्टी डायमेन्शनल ॲरे असतात. ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर डॅश इज अन ॲरे ऑफ व्हेरिएबल पास्ट URL पॅरामीटर. नेहमी लक्षात ठेवा बरं का. URL पॅरामीटर. दुसरा कलर वापरू का? URL पॅरामीटर. सो URL पॅरामीटरमधनं कोण जातो बरं? $get. आणि HTTP पोस्टमधनं कोण जातो बरं? $post. ठीक आहे, लक्षात राहा. ठीक आहे. चलो, हां, HTTP पोस्टमध्ये $post. ठीक आहे.
इन्फॉर्मेशन सेंट विथ अ इन्फॉर्मेशन सेंट फ्रॉम अ फॉर्म विथ डॅश मेथड इज विजिबल टू एव्हरीबडी. विजिबल सगळ्यांना विजिबल कोण असतो? गेट. गेट म्हणजे विजिबल. आपण इथं नॉन सेन्सिटिव्ह डेटा पाठवू शकतो. नॉन सेन्सिटिव्ह डेटा पाठवू शकतो. जसं की काहीतरी सांगू शकतो, जसं की सिटी सांगू शकतो, स्टेट सांगू शकतो. ठीक आहे. चलो आता त्याच्यानंतर आपण वापरतो पोस्ट एक मेथड असतो. फॉर्मचे मेथड्स असतात हे सगळे. डॉलर सांगू शकतो. हे सगळे $_get $_post दीज आर कॉल्ड एज अ सुपर ग्लोबल्स. यांना पण काय म्हणतो? सुपर ग्लोबल्स. ठीक आहे. दिस इज नॉट विजिबल टू एनीवन. याला पण काय म्हणतो? नॉट विजिबल टू एनीवन. अँड इट इज यूज टू सेंड सेन्सिटिव्ह डेटा पाठवण्यासाठी असतो. आणि लाईक तुम्ही तुमचा पासवर्ड, तुमचं नाव, पासवर्ड, नेम याला तुम्ही कसं पाठवू शकता? फॉर्ममध्ये बाय पोस्ट. पण तुमचं जे डेटा असेल दॅट इज नॉट सेन्सिटिव्ह, ठीक आहे, दॅट तुम्ही पाठवू शकता $getनी. ठीक आहे. चलो वेन अ ब्राउझर रिक्वेस्ट सर्व्हर पेजेस कुकीज आर ऑल्सो सेंड. ठीक आहे. कुकी पण पाठवतो आपण. ज्यावेळेस एका पेजला रिक्वेस्ट करतो त्यावेळेस कुकीज पण जातात. ठीक आहे. आणि मग आता इथून तुमचा ट्रू ऑर फॉल्स सुरू होतो. ठीक आहे. हे नीट करा बरं का. 15 मार्क्स हा चॅप्टरचा 15 मार्क्स लाईक तुमच्याकडे असतात. तर हे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला. सगळं चांगली गोष्ट असं आहे की PHमध्ये कोडिंग नाही आहे. PHमध्ये आन्सर द फॉलोइंग नाही. फक्त हे ऑब्जेक्टिव्स करायचे तुम्हाला. मी PDF तुम्हाला देतो. फक्त एवढं ऑब्जेक्टिव्स कराल. ठीक आहे. फक्त एवढं ऑब्जेक्टिव्स कराल. ठीक आहे. कारण सेम आहेत रे, सेम. बघा आता मला सांगा, आपण हे केले की मला सांगा. डॅश फंक्शन इज यूज टू रिव्हर्स अ स्ट्रिंग. आत्ताच केलं होतं ना आपण. strrev आत्ताच आपण केलं होतं ना रिव्हर्स अ स्ट्रिंग. strrev. ठीक आहे. सांगा. त्याच्यानंतर डॅश फंक्शन सर्चेस फॉर अ स्पेसिफिक टेक्स्ट विथ अ स्ट्रिंग. आन्सर इज strpost. ठीक आहे. हां आत्ताच हे केलं होतं. डॅश फंक्शन रिटर्न्स द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. आत्ताच केलं होतं ना strlen. मग तेच असतात. फक्त तुम्हाला एकदा तरी गो थ्रू करावा. ठीक आहे. 3 करेक्ट आन्सर, 2 करेक्ट आन्सर्स. त्याच्यामध्ये 3 करेक्ट आन्सर्स पण असतात या चॅप्टरमधनं. ठीक आहे. 3 करेक्ट आन्सर्स भरपूर वेळा विचारतात. 3 करेक्ट आन्सर्स. ठीक आहे. 3 करेक्ट आन्सर्स थोडं रिकॉल करून देतो. इन PHP 3 टाइप्स ऑफ ॲरेज आर. कोणते ॲरेज असतात आपल्याकडे? इंडेक्स्ड. ठीक आहे. इंडेक्स्ड नाही थांबा. ॲरे इंडेक्स्ड, असोसिएटिव्ह. ठीक आहे. इंडेक्स, असोसिएटिव्ह आणि मल्टीडायमेन्शनल ॲरे. इन PHP विच आर द करेक्ट स्टेटमेंट फॉर गेट मेथड. गेट मेथड म्हणजे काय? इन्फॉर्मेशन सेंड टू एव्हरीबडी विजिबल. येस राईट. ठीक आहे. नो लिमिट्स नाही, चुकीचं आहे. लिमिटेड अमाऊंट ऑफ डेटा कॅन बी सेंड. येस. कॅन बी यूज टू सेंड पासवर्ड. नो. ठीक आहे. इन्फॉर्मेशन सेंड इज विजिबल. नो, इट इज नॉट विजिबल. कॅनॉट बी यूज टू सेंड पासवर्ड. येस राईट. सो आन्सर इज ACF. राईट. चलो नाव वी कम टू ई-कॉमर्स अँड ई-गव्हर्नन्स. खूप इझी चॅप्टर आहे. 10 मार्क तुम्ही इथून पण स्कोर करू शकता. 10 मार्क इथून पण स्कोर करू शकता. शेवटचा चॅप्टर आहे आपला. ठीक आहे. फक्त एक 10 मिनटं आपण हे वाइंड अप करू शकतो. ठीक आहे. सेशन. आणि हेच क्वेश्चन्स तुमच्या पेपरमध्ये उद्या असणार आहेत. ठीक आहे. चलो तर नीट लक्ष द्या. हा डॅश द प्रोसेस ऑफ बाईंग अँड सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस युझिंग इलेक्ट्रॉनिक मीडियम. येस. आन्सर काय असणार? ई-कॉमर्स. पण तुम्ही लिहिताना ब्रॅकेटमध्ये लिहायचं इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. असं पूर्ण लिहायचं बरं का. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. सो यू आफ्टर इट लाईक दिस. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. डॅश ऑल्सो रेफर्ड ॲज पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन. अगेन इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे ई-कॉमर्स. डॅश कॉमर्स फोकस ऑन एक्सचेंज ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस टू पर्सनल इंट्रॅक्शन. सो पर्सनल इंट्रॅक्शन आपण कसं एक्सचेंज करतो? ट्रेडिशनल कॉमर्समध्ये एक्सचेंज करतो. डॅश कॉमर्स हॅज लिमिटेड बिझनेस आवर्स. ट्रेडिशनल कॉमर्समध्ये ओनली वी कॅन डू द शॉपिंग इन डे टाईम बट वी कॅनॉट डू इन नाईट टाईम. डॅश कॉमर्स इज लिमिटेड टू पर्टिक्युलर जॉग्राफिकल लोकेशन. लिमिटेड एरिया ट्रेडिशनल. ग्लोबली कोण असतो? ई-कॉमर्स. मोड्स ऑफ पेमेंट इन डॅश आर इन्क्लूड कॅश, चेक आला म्हणजे चेक आला म्हणजे ट्रेडिशनल कॉमर्स. चेक नाही आहे म्हणजे ई-कॉमर्स. इन डॅश कॉमर्स स्कोप इज लोकल म्हणजे ट्रेडिशनल कॉमर्स. ठीक आहे. चलो अजून कोणते क्वेश्चन्स आहेत बघा बरं. स्टेट बँक बडी, पेटीएम, दीज आर नथिंग बट द ई-वॉलेट्स. राईट. In dash commerce 24/7 शॉपिंग दॅट इज इट कॅन बी डन डे अँड दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. इलेक्ट्रॉनिक कॉमर्समध्ये आपण कधी पण शॉपिंग करू शकतो डे अँड नाईट. B2C स्टँड्स फॉर बिझनेस टू कन्झ्युमर. अरे मी तुम्हाला टाईप्स एक्सप्लेन केलं होतं. B2C, C2B, C2C आणि असे 4 टाईप्स असतात ना. फर्स्ट इज बिझनेस टू बिझनेस, सेकंड इज बिझनेस टू कन्झ्युमर, कन्झ्युमर टू बिझनेस अँड कन्झ्युमर टू कन्झ्युमर. याच्या फुल फॉर्म विचारलं तर काय बोलायचं एवढं सोपं. B2C म्हणजे काय? बिझनेस टू कन्झ्युमर. इन डॅश मॉडेल बिझनेस सेल इट्स प्रोडक्ट डायरेक्टली टू कस्टमर. बिझनेस आणि कस्टमर म्हणजे B2C. कॉमन सेन्स. ठीक आहे. मला वाटतं या चॅप्टरला थोडं कॉमन सेन्स लावलं तर तुमचं आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. बघा C2C स्टँड्स फॉर कन्झ्युमर टू कन्झ्युमर. ठीक आहे. C2B स्टँड्स फॉर कन्झ्युमर टू बिझनेस.
OLX इज अन एक्झाम्पल ऑफ कन्झ्युमर टू कन्झ्युमर. OLX कशाचं एक्झाम्पल आहे? कन्झ्युमर टू कन्झ्युमर. म्हणजे सेल करणारं पण एखादं प्रोडक्ट सेल करणारा पण कन्झ्युमर असतो आणि ते प्रोडक्ट बाय करणारा पण कन्झ्युमरच असतो. सो याला पण काय म्हणतो? कन्झ्युमर टू कन्झ्युमर. क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. डॅश इज अ सिरीज ऑफ एक्सचेंज बिटवीन कस्टमर अँड अ सप्लायर दॅट टेक्स प्लेस बाय कमर्शियल एक्सचेंज. ट्रेड सायकल. सर्च अँड नेगोशिएट 4 फेजेस असतात ट्रेड सायकलमध्ये. आठवतं ना? ट्रेड सायकलमध्ये 4 फेजेस असतात. प्रीसेल, एक्झिक्युशन, सेटलमेंट, आफ्टर सेल्स. आता प्रीसेलमध्ये कोण कोण असतो? प्रीसेलमध्ये सर्च अँड नेगोशिएट. ठीक आहे. एक्झिक्युशनमध्ये काय असतो? ऑर्डर अँड डिलिव्हरी. त्याच्यानंतर सेटलमेंटमध्ये काय असतो? इनवॉइस अँड पेमेंट. आणि आफ्टर सेल्समध्ये काय असतो? सर्व्हिसेस अँड वॉरंटी. तो हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. सो डॅश फेज ऑफ ट्रेड सायकल कन्सिस्ट ऑफ सर्च अँड निगोशिएट. सर्च अँड निगोशिएट कुठं असतो? प्रीसेल्स. बघा, प्रीसेल्स. ऑर्डर अँड डिलिव्हरी कुठं असतो? एक्झिक्युशन. ऑर्डर अँड डिलिव्हरी कुठं असतो? एक्झिक्युशन. बघा, एक्झाममध्ये विचारतात. चलो नेक्स्ट. नेक्स्ट. बिझनेस एंटिटी कंडक्टिंग बिझनेस इलेक्ट्रॉनिकली आर कॉल्ड एज ट्रेडिंग पार्टनर्स. ठीक आहे. ई वॉलेट इज अ डॅश अकाउंट. ई वॉलेट इज अ प्रीपेड अकाउंट. प्रीपेड म्हणजे काय? आधी आपण पैसे टाकायचं, नंतर आपण वापरू शकतो. ठीक आहे. डॅश इज अ कम्प्युटर टू कम्प्युटर इंटरचेंज ऑफ स्ट्रिक्टली फॉर्मॅटेड डॉक्युमेंट्स दॅट इज इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज, EDI. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल मी आणि ॲमेझॉन आमच्यामध्ये डेटा इंटरचेंज होणार बाय इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. ठीक आहे. चलो. डॅश सिग्निफाईज द इम्प्लिमेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन बाय द गव्हर्नमेंट दॅट इज ई-गव्हर्नन्स. ई-गव्हर्नन्स इज ऑफ 4 टाईप्स. ई-गव्हर्नन्सचे 4 टाईप्स सांगा. G2C, गव्हर्नमेंट टू सिटीजन, गव्हर्नमेंट टू बिझनेस, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई. असे 4 टाईप्सचे ई-गव्हर्नन्स असतात. ई-गव्हर्नन्स आठवते? बघा, द डॅश रेफर्स टू गव्हर्नमेंट सर्व्हिसेस विच एनेबल सिटीजन्स टू गेट ॲक्सेस टू वाईड व्हरायटी ऑफ पब्लिक सर्व्हिसेस. G2C. पब्लिक, गव्हर्नमेंट आणि सिटीजन. म्हणजे गव्हर्नमेंट टू सिटीजन्स. ठीक आहे. चलो पुढे काय? हां, गव्हर्नमेंट टू बिझनेस. द डॅश इज द एक्सचेंज ऑफ सर्व्हिसेस बिटवीन गव्हर्नमेंट अँड बिझनेस. G2B, गव्हर्नमेंट टू बिझनेस. म्हणजे बघा ना, क्वेश्चनच दिलं असतं. हे बघा, आता याचा आन्सर बघा बरं. द डॅश कन्सिस्ट ऑफ मेनी सर्व्हिस एक्सचेंज बिटवीन बिझनेस, म्हणजे बिझनेस आहे, अँड गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नमेंट टू बिझनेस ना. ठीक आहे. G2G स्टँड्स फॉर गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. ठीक आहे. दिस रिफर्स टू, म्हणजे याचा आन्सर सांगा बरोबर. खूप सिम्पल आहे यार. दिस रिफर्स टू इंटरॅक्शन बिटवीन डिफरंट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स, ऑर्गनायझेशन अँड एजन्सीज. म्हणजे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंटमध्ये जर कम्युनिकेशन होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? G2G म्हणतो. काय म्हणतो? गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. ठीक आहे. G2E स्टँड्स फॉर गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई. ठीक आहे. गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई. ठीक आहे. चलो. सो सांगा, द डॅश इज द इंटरनल पार्ट ऑफ G2G सेक्टर दॅट इज गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई. इंटरनल पार्ट म्हणजे गव्हर्नमेंटच्या आतमध्येच एम्प्लॉई असतात ना, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, बरोबर. सो G2G मध्ये इंटरनल पार्ट कोण आहे? G2E, गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय. असे पण काही क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. हां. द डॅश गव्हर्नमेंट एम्स टू ब्रिंग एम्प्लॉईज टुगेदर. एम्प्लॉईज म्हणजे गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई. डॅश इज द इम्प्लिमेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टू द गव्हर्नमेंट प्रोसेस अँड फंक्शन. ई-गव्हर्नन्स. लायसन्स रिन्युअल. भरपूर वेळा मी स्वतः क्वेश्चन बोर्ड्समध्ये बघितलेत. लायसन्स रिन्युअल इज अन एक्झाम्पल ऑफ गव्हर्नमेंट टू सिटीजन. गव्हर्नमेंट आणि सिटीजनमधला एक रिलेशन आहे. हां. डॅश इज वाईडली यूज्ड ऑन इंटरनेट टू प्रोटेक्ट युजर इन्फॉर्मेशन बिंग सेंड टू ब्राउझर अँड अदर सर्व्हर्स. म्हणजे आपला डेटा आपल्याला दिसतो, पण आपला डेटा इंटरनेटवरती गेला ना, तो बनतो सायफर टेक्स्ट. काय म्हणतो? सायफर टेक्स्ट. सो आर डेटा इज गोइंग टू गेट कन्वर्टेड टू सायफर टेक्स्ट अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड एज एन्क्रिप्शन. यालाच आपण काय म्हणतो? एन्क्रिप्शन. हे बघा, कन्वर्टिंग प्लेन टेक्स्ट इन टू सायफर टेक्स्ट इज कॉल्ड एज एन्क्रिप्शन अँड कन्वर्टिंग सायफर टेक्स्ट बॅक टू प्लेन टेक्स्ट इज कॉल्ड एज डिक्रिप्शन. काय म्हणतो? डिक्रिप्शन. डॅश इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर, डिजिटल सिग्नेचर. डिजिटल सिग्नेचरला पण इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर असं पण आपण बोलतो. ठीक आहे. चलो, हे पण खूप इम्पॉर्टंट आहेत. अरे हा PKI आला बाबा. PKI, हा PKI भरपूर वेळा बघितला बरं का एक्झाममध्ये, भरपूर वेळा. PKI, पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे. एन्क्रिप्टेड टेक्स्ट इज ऑल्सो कॉल्ड एज सायफर टेक्स्ट. एन्क्रिप्टेड टेक्स्ट आपण काय म्हणतो? सायफर टेक्स्ट. म्हणजे दॅट इज नॉट रीडेबल, इट इज इन द फॉर्म ऑफ सिम्बॉल्स. ठीक आहे. काल पण आपण डिस्कस केला होता. ठीक आहे. हॅलोला समजा मी असं लिहिलं, HELLO. तुम्हाला हे रीड करता येतं का? याला पण सायफर टेक्स्ट म्हणतो. याला पण काय म्हणतो? सायफर टेक्स्ट. ठीक आहे. समजलं का? ठीक आहे. चलो, आता पुढं ट्रू ऑर फॉल्स आणि पुढं MCQs खूप इम्पॉर्टंट आहेत बरं का. ट्रू ऑर फॉल्स MCQs खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. NEFT, IMPS आर एक्झाम्पल्स ऑफ बँक ट्रान्सफर. बरोबर. ठीक आहे. स्टेट बँक बडी आर एक्झाम्पल्स ऑफ ई-वॉलेट. बरोबर. OLX क्विकर ऑनलाईन ऑप्शन आर एक्झाम्पल ऑफ G2C. नाही. OLX क्विकर ऑनलाईन ऑप्शन आर एक्झाम्पल्स ऑफ, तुम्ही सांगू शकता ॲक्च्युली OLX हा C2C आहे. ठीक आहे. ऑनलाईन ऑप्शन हा, हे समजून घ्या, OLX काय? C2C. ऑनलाईन ऑप्शन हा C2B आहे बरं का. C2B एक्सेट्रा. ठीक आहे. सो हे आपण सांगू शकतो C2C मध्ये येतं सगळं. ठीक आहे.
चलो. सो EDIचं फुल फॉर्म काय? इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज नाही, फॉल्स. इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज पाहिजे. ठीक आहे. बघ तेच आहेत आपण जे ऑलरेडी डिस्कस केलेत ना, तेच आहेत. ठीक आहे. काही MCQs आहेत बघा. आता रँडमली एखादा MCQ घेऊ आपण. हे बोल द डॅश कॉमर्स रिड्युसेस पेपर. कोणता कॉमर्स पेपर कमी करतो? ई-कॉमर्स. ठीक आहे. डॅश ॲप्लिकेशन प्रोव्हाइड्स युजर विथ मोर ऑप्शन्स टू कम्पेअर अँड सिलेक्ट. मोर ऑप्शन्स कोण प्रोव्हाइड करतो? ई-कॉमर्स. ठीक आहे. सगळं आता तुम्हाला माहिती आहे याच्यामधलं, फक्त एकदा रीड करा, गो थ्रू करा. ठीक आहे. अच्छा, माझे 2 करेक्ट आन्सर्स पण असतात, 3 करेक्ट आन्सर. अरे हां, 3 करेक्ट आन्सर थोडं जास्त इम्पॉर्टंट आहे. अरे तो ठीक आहे. 3 करेक्ट आन्सर बघा. फॉलोइंग मोड्स ऑफ पेमेंट. ठीक आहे. फॉलोइंग आर द मोड्स ऑफ पेमेंट. प्रीसेल नाही, हा ट्रेड सायकलमधला फेज आहे. ट्रेड सायकल. हा मोबाईल पेमेंट इज आन्सर, बँक ट्रान्सफर इज आन्सर आणि ई-वॉलेट इज आन्सर. असं इझी क्वेश्चन असतात. ॲप्लिकेशन ऑफ M-कॉमर्स. तिकीट बुकिंगसाठी वापरू शकतो. RTGS बँक ट्रान्सफर आहे. NEFT बँक ट्रान्सफर आहे. ई-बिल पेमेंट, हा ई-बिल पेमेंटसाठी आपण वापरू शकतो. अँड IMPS बँक ट्रान्सफर ऑनलाईन ऑप्शनसाठी पण वापरू शकतो. टाइप्स ऑफ ई-गव्हर्नन्स. गव्हर्नमेंट टू सिटीजन, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई. बरोबर. ॲडव्हान्टेजेस ऑफ ई-गव्हर्नन्स. ॲडव्हान्टेजेस ऑफ ई-गव्हर्नन्स काय? इन्क्रीज कन्व्हिनियन्स, त्याच्यानंतर रिड्यूस्ड रिडक्शन ओव्हरऑल कॉस्ट अँड एक्सपांडेड रीच ऑफ गव्हर्नमेंट. ठीक आहे. समजलं का? चलो, असं पण काही क्वेश्चन विचारतात. हे बघा. एक्झाम्पल ऑफ सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ ई-गव्हर्नन्स प्रोजेक्ट. ई-गव्हर्नन्स प्रोजेक्ट म्हणजे ई-मित्र प्रोजेक्ट आहे, ई-सेवा प्रोजेक्ट आहे आणि CET कॉमन एंट्रन्स एक्झाम टेस्ट. तुमचा जो CET एक्झाम असतो ना, दॅट इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ ई-गव्हर्नन्स. म्हणजे गव्हर्नमेंटचा एक्झाम असतो. CET हा गव्हर्नमेंट, MST CET महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स एक्झाम टेस्ट हा गव्हर्नमेंटचा एक्झाम असतो. पण आजच्या डेटमध्ये CET कसं कंडक्ट होतो? CBT कम्प्युटर बेस्ड. सो दॅट इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ ई-गव्हर्नन्स. दॅट इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ गव्हर्नमेंट तुमचं एक्झाम कंडक्ट करतोय, पण कसं कंडक्ट करतोय? ऑनलाईन. सो दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ ई-गव्हर्नन्स. हा पण एक चांगला एक्झाम्पल आहे ई-गव्हर्नन्सचा. सिक्युरिटी मेजर्स इन ई-कॉमर्स आर. सिक्युरिटी मेजर्स काय काय असतात? ट्रेड सायकल नाही, EDI नाही, एन्क्रिप्शन एक आहे, डिजिटल सिग्नेचर एक आहे आणि ई-कॉमर्स नाही आणि डिजिटल सर्टिफिकेट एक आहे. ठीक आहे. चलो, सो हिअर वी कम टू द लास्ट स्लाइड. हा आपलं लास्ट स्लाइड आहे. ठीक आहे. आपलं लास्ट स्लाइड आहे. झाले 183 स्लाइड्स होते. ऑल 183 स्लाइड्स डन. टोटल 1 hour 36 minutes डन. ठीक आहे. तर 1 hour 36 minutesमध्ये आपण पहिलं चॅप्टर पूर्ण डिस्कस केले. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ या चॅप्टरचं मी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करून दिले डिटेलमध्ये. पण जर तुमचं फिल इन द ब्लँक्स क्लिअर असेल तर तुमचं बाकीचंही क्वेश्चन्स क्लिअर असेल. ठीक आहे. आज Day 1 होता एक्झामचा. भरपूर मुलांनी ऑलरेडी एक्झाम दिलेले आहेत, पण हा व्हिडिओ तुम्हाला आत्ता भेटतो आहे, थोडा लेट भेटतो आहे, कारण काल तुम्हाला LMR सिरीज वगैरे भेटत होता. ठीक आहे. तर आज हा व्हिडिओ जास्त हेल्पफुल असणार आहे, स्पेशली फॉर दोज स्टुडंट्स दोज आर हॅव्हिंग द एक्झाम टुमॉरो. तर मॅक्झिमम मुलांपर्यंत शेअर करा, मॅक्झिमम CS मुलांना फॉरवर्ड करा. आणि लाईक हाईप म्हणून एक नवीन फीचर आलेला आहे, तुम्ही हाईप करू शकता या व्हिडिओला. म्हणजे मॅक्झिमम IT मॅक्झिमम IT मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि मॅक्झिमम IT मुलांना चांगलं स्कोर भेटेल. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. मला कमेंट्समध्ये कळवा ज्या लोकांचा आज पेपर होता कसं गेला तुमचा पेपर. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला जास्त बेनिफिशियल वाटला तर शेअर तर करणारच तुम्ही. आणि उद्या पेपरमध्ये बघा तुम्हाला हे क्वेश्चन दिसते की नाही. ठीक आहे. चलो, बाय. ऑल द बेस्ट.